आणि नाद ब्रह्म सर्व वादकची टीम मैदानामध्ये या सामन्यामध्ये एकमेकांच्या समोर। मॅच नंबर 9 नाद ब्रह्म सर्व वादक रोहन पवारच्या नेतृत्वाखाली स्वप्नील घाटे, किरण शेडगे, प्रतीक खांदवे, सचिन पवार, समीर मोंगल, संदीप कदम, संकेत कंद, विनीत करनकाल, विशाल पठारे आणि यशराज शेलकर। तर साई पॉवर हिटर्स केतन रामपुरे, प्रथमेश गोवलकर, विकेटकीपर आहे आकाश इंदुलकर, अनंता खेडकर, अनिकेत मोरे, हुमत खान, राजू सुतार, सचिन अमृतकर, संजय काळोखे, शाहरुख कलमानी आणि सुशांत तळेकर अशी टीम आहे। हे दोन्ही तगड्या फौजा आहेत। साई पॉवर हिटर्स गेल्या वर्षीचे विजेते आहेत आणि त्यांची मॅच नाद ब्रह्म सर्व वादक या दोन संघांमध्ये एक कडक मॅच बघायला मिळणार आहे। पहिल्या सामन्यातून पराभव मिळाल्यामुळे या सामन्यामध्ये मोठ्या विजयासाठी प्रयत्नशील असतील साई पॉवर हिटर्स। त्यांची पॉवर काय आहे ही मैदानामध्ये दिसेलच आपल्याला। आणि नाद ब्रह्म सर्व वादक ज्या जोशामध्ये ते ढोल वादन करतात, रसिकांना भान हरपायला लावतात, पायावरती आपल्या थिरकायला लावतात, तर असा नाद ब्रह्म इथे मैदानामध्ये क्षेत्ररक्षणासह फलंदाजीसाठी दाखल होणार आहे। साई संकेत कंद गोलंदाज असणार आहे इथे। पॉइंटला चेंडू बॅकफूट पॉइंटचा क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करेल आणि धावफलकाला देखील सुरुवात झालेली आहे। सुशांत आणि हुमद ही जोडी सलामीची मैदानामध्ये दाखल झालेली। संकेतच्या हातामध्ये चेंडू आहे आणि साई पॉवर हिटर्स फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालेले आहेत। यास कडक शॉट, अत्यंत फुल टॉस होता, उजव्याच्या बाहेर, पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू, स्क्वेअर ड्राइव्ह, 4 रन। आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा, फळा किंवा यष्टीची, चला आता मैदान गाजवू सोनार बात। पहिल्याच षटकामध्ये मोठ्या फटक्यांना प्रोड्यूस करण्याचा प्रयत्न आहे। फटक्यांचा नवा प्रकल्प इथे उभा करतायत फलंदाज। हुमदचा चेंडू हुमद होता, उजव्याच्या बाहेर होता, यावेळेस परत एकदा बाहेरची कड लागल्यानंतर बॅकफूट पॉइंट तयार होतोय आणि एक धाव येणार आहे। धाव फलकावरती 5 आहेत। पहिलं षटक मैदानामध्ये सुरू झालेलं आहे। प्रसाद गायकवाड पुन्हा एकदा समालोचनासाठी चांगल्या कॉम्प्लिमेंट्स देत आहेत। मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळतोय आणि मराठी भाषेतून समालोचन ऐकणं हे अप्रतिम आहे। धन्यवाद प्रसाद सर। तर पहिलं षटक सुरू आहे संकेतचं, धाव फलकावरती 6 धावा। अभिनंदन संकेतचंही करावं लागेल, कौतुक करावं लागेल। दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला होता, मात्र त्यानंतर तो देखील नियंत्रण प्राप्त करतोय गोलंदाजीवर। रोखलेले फलंदाजांना लागोपाठ कन्सिस्टन्सी आपण म्हणतो ना, लागोपाठ मोठे फटके येऊ देत नाहीये सलामीवीरांसाठी। 6 धावा धाव फलकावरती आणि हा वार पलटवार, घात प्रतिघात हे मजा आणणारे मॅच मध्ये। यास कडक शॉट, इथे कोणी क्षेत्ररक्षक नाही, लॉंग ऑनच्या डोक्यावर लॉफ केला चेंडूला सीमारेषेच्या बाहेर। माणिकचंद ऑक्सिरीस 300% जास्त ऑक्सिजन युक्त चौकार। आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा, फळा किंवा यष्टीची, चला आता मैदान गाजवू सोनार बात सुरेची। गणपती बाप्पा थँक्यू। यस इनसाइड आउट, सुंदर फटका, मात्र क्षेत्र सीमारेषेच्या अगदी थोडं आतमध्ये चेंडू पडेल। 4 धावांची मोहर इथे उमटेल। या षटकातला तिसरा चौकार, तर पहिल्या षटकाची सांगता धाव फलकावर 14 धावा। मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा, फळा किंवा यष्टीची, चला आता मैदान गाजवू सोनार बात सुरेची। गणपती बाप्पा मोरया, मजेत आता आपण सारे खेळूया। पहिलं षटक पूर्ण झालेलं आहे। संकेतचं पहिल्या 4 चेंडूमध्ये प्रभावी होता, मात्र त्यानंतर अधिकचा प्रयोग केला। एक चेंडू गुड लेंथवरती टाकला, उजव्या इष्टीवरती त्याला लॉंगॉनला पाठवलं, त्यानंतर उजव्याच्या बाहेर शरीरापासून लांब टाकायचा प्रयत्न केला, मात्र काय शानदार
सुशांतनं इनसाइड आउट फटका खेळला, हवेतून हा फटका खेळला जातो. अलीकडचा हा फटका आहे क्रिकेटमधला इनसाइड आउट. पूर्वी आपण कव्हर ड्राईव्ह बघायचो. अर्थातच टेनिस बॉलला जो बाउन्स जास्त असतो त्यामुळे इनसाइड आउट खेळणं हे अत्यंत गरजेचं राहतं. तुम्हाला जमिनीचा समांतर फटका खेळणं थोडंसं कठीण आहे टेनिस बॉलवर. उजव्या आयुष्या बाहेर थोडासा बॅकफुट वरून पंच करण्याचा प्रयत्न होता, इथे फसलेला. धावा मिळणार नाही. समीरची सुरुवात चांगली होते या षटकामध्ये. 14 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये. साई पॉवर हिटर्स. परत एकदा फुल टॉस चेंडू होता आणि आडव्या बॅटनं स्वीप करण्याचा प्रयत्न. जरूर स्वीप करायचं म्हटलं की उजवा गुडघा टेकवतो फलंदाज, डावा पाय पुढे टेकवतो आणि मग फटका खेळतो. इथे अगदी दोन्ही पाय उभे ठेवून फटका खेळायचा प्रयत्न होता. कुठेही प्रकारे आपण म्हणतो का बैठक शॉट नव्हता. ओ हो 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 हो, काय गोलंदाजी आहे इथे. गोलंदाज समीर वाह, थोडा थोडा बदल करतोय आपल्या चेंडूमध्ये आणि फलंदाजांना सातत्यानं त्याने प्रश्नात टाकलेला आहे. इथे धावफलकावरती 15 आहेत. दुसरं षटक सुरू असताना समीर गोलंदाजी करतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये साई पॉवर हिटर्सची. मोठ्या धावसंख्येचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलेले. पहिल्या षटकामध्ये संकेत दिले त्यांनी. हो हो हो, बाहेर होता चेंडू, बाहेर होता, ओढून घेतला इथे. मात्र लॉंग ऑनला जाईल, जमिनीच्या समांतर लॉंग ऑफला जाईल. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षकही आला होता तिकडे, लॉंग ऑफचाही क्षेत्ररक्षक पोहोचला. एकच धाव प्राप्त होणार आहे. 16 धावा दुसऱ्या षटकामध्ये. विकेट पडलेली नाहीये, ही निश्चित चांगली गोष्ट आहे साई पॉवर हिटरसाठी. सुशांतनं 6 चेंडू खेळलेत, हुमदनं देखील 4 चेंडू खेळलेत. दोघांनी बाउंड्रीज आलेल्या आहेत, त्यामुळे कॉन्फिडन्स त्यांचाही 7व्या मजल्यावरती आहेत आणि या परिस्थितीमध्ये अधिक चांगले फटके येऊ शकतात बॅटमधून. गोलंदाज त्यांना कसं रोखता येते बघायचं. आपण पाहिलं एक सूत्र अवलंबलेले गोलंदाजांनी, यस लांब चेंडू टाकायचा आहे, मात्र इथे खूपच लांब टाकलाय, वाईड ठरवलं जाईल. एक धाव प्राप्त होणार आहे. 17 वरती पोहोचतायत साई पॉवर हिटर्स या षटकामध्ये. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. दुसरं षटक सुरू असताना पॉवर प्लेची 2 षटके, 8 षटकांची एकूण मॅच आहे आणि त्यामुळंच इथे 20-22 धावा चांगल्या ठरू शकतात. तिथे हुक केला चेंडूला, बराच वेळ आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक तिथे खाली नाही घेऊ शकत कॅच. अवघड होता कॅच, मात्र हाफ चान्स फुल मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं असेल. धावफलक 18 वरती पोहोचतोय. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना समीर गोलंदाजी मार्कवर. एक जीवदान जरूर प्राप्त झालेलं आहे. जीवदान थोडीशी भयानक असतात क्रिकेटमध्ये. परत एकदा हुक आणि क्षेत्ररक्षक तिथे खाली. यावेळेस कोणती चूक नाही. पहिला फलंदाज बाद. धक्का पहिला साई पॉवर हिटर्सला. 2 षटक पूर्ण होतात. 18 धावा गडी बाद. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. बॉल खूप टप्प्याचा वरती आला, हुक केला गेला आणि मात्र लॉंग लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आणि कोणतीही चूक केलेली नाही. सुरेख झेल टिपला गेला आणि बरोबरच पॉवर प्लेच्या शेवटच्या बॉलवर इथे विकेट मिळाली. फलंदाज पडला देखील, मात्र दुसऱ्या बाजूने क्षेत्ररक्षकाने कोणतीही चूक केलेली नाही. सुरुवात चांगली राहिली होती पॉवर प्ले मध्ये. नेरेसर जसं तुम्ही उल्लेख केला की 20 ते 22 धावा जरी आला तरी त्याची चांगली सुरुवात होऊ शकेल. विकेट तोपर्यंत नव्हती, परंतु शेवटच्या बॉलवर विकेट घेतली आहे. म्हणजे पॉवर प्ले मध्ये ज्या धावा आहेत त्या चांगल्याच आहेत, मात्र जो विकेट गोलंदाजी करणाऱ्या टीमला ज्या विकेटची गरज होती ती विकेट देखील आली. म्हणजे इथून त्यांचं येणाऱ्या 6 षटकांमध्ये कमबॅक होताना आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्लेने मध्ये चांगली सुरुवात झाली होती, धावा देखील येत होत्या. अशा परिस्थितीमध्ये खर तर उसळलेला बॉल होता, डाव्या स्ट्रीवरचा बॉल, हुक तर केलाच पाहिजे होता, मात्र त्याला जो एलिव्हेशन मिळालं त्यामुळे लांबी मिळाली नाही आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये त्याच्यासाठी अगदी सोपा कॅच होता. गडी बाद होते. पहिला धक्का पॉवर प्ले संपतानाच साई पॉवर हिटर्सला बसतोय. तर तिसऱ्या षटकाची सुरुवात इथे होणार आहे. विनीत गोलंदाजी मार्कवर.
स्ट्राइक एंड वरती हुमद आहे, तर राजू नॉन स्ट्राइक एंड वरती राजू सुतार. 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. राजू सुतार, खर तर मी लहानपणी खूप बघितले राजू सुतारचा खेळ. ज्यावेळेस मी नुकताच क्रिकेट खेळायला आलो होतो संघामध्ये, 8वी 9वीला असेल त्यावेळेस शिरूरच्या संघामधून दगडू त्रिमुखे राजू सुतार शिरूर तालुक्यामध्ये हैदोस घालत होते. त्यानंतरच्या काळामध्ये ते पुण्यात स्थायिक झालेत आणि आज त्यांना आपण बघतोय साई पॉवर हिटर्स मधून मैदानामध्ये. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आहे. एक धाव धावफलकावर. ते 50 वर्षावरील खेळाडू असतील, 40 वर्षावरील खेळाडू असतील, त्यांचं क्रिकेटमध्ये योगदान मोठं आहे. कारण क्रिकेटला कुठली दिशा नव्हती. क्रिकेट खेळणं म्हणजे वेळ वाया घालवणं आहे. त्यामुळं घरातून देखील प्रचंड विरोध असायचा क्रिकेट खेळायला, मॅच खेळायला देखील विरोध असायचा. ही मुलं वाया गेलीत असंही गावामध्ये एक सूर असायचा. किंबहुना अगदी टुकारपर्यंत देखील शब्दप्रयोग क्रिकेटच्या खेळाडूंच्या बाबतीमध्ये व्हायचे. पण अशा खडतर काळामध्ये जिथे सुविधा नव्हत्या, एक एक बॅट 5-5 वर्ष वापरायचो, 30 गटिंग करायचो, तिलाच खिळे ठोकायचे, तिलाच दोरीने आवळायचं आणि दांडा तुटला तर घरच्या घरी रिपेअर करायची. शूज तर बिलकुल नव्हत्या त्या काळामध्ये. चप्पल घालून क्रिकेट खेळायचे. चप्पलही पण स्क्वेअर लेग पंचांकडे काढून ठेवायची आणि अनवाणी क्रिकेट खेळायचं. अशा क्रिकेटच्या जमान्यातले खेळाडू आहेत ते 50 वर्षावरचे आणि त्यांना इथे मैदानामध्ये आणून त्यांचा सन्मान खरं तर ठेवलेला आहे. मी पुणेदादा बालन, संतोष शहा सर यांना मनापासून धन्यवाद देईल की आपण या खेळाडूंना पुन्हा एकदा, आज त्यांच्याकडे तो जोश नसेलही कदाचित, पण त्यांनी क्रिकेट जिवंत ठेवलं म्हणून आमच्यासारखे क्रिकेटकडे ओढले गेले. आज नवीन खेळाडू येतात, त्यांना ग्लॅमर मिळतंय, त्यांना प्रसिद्धी मिळते, त्यांना पैसाही मिळतोय, म्हणून ते क्रिकेट महत्वाचं आहे, म्हणून हे खेळाडू महत्वाचे आहेत. जाऊया मैदानामध्ये. यस यस, इथे 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 रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, टायमिंग मिळणार नाही. हुमत साठी एक धाव जरूर. साई पॉवर हिटर्सला धाव फलकावरती 21 धावा, एक गडी बाद. षटक तिसरं सुरू आहे. काय सांगाल? अगदी बरोबर उल्लेख केला तुम्ही की जुन्या काळातलं क्रिकेट, ज्या वेळेला कोणत्याही संधी नव्हत्या, टेक्नॉलॉजी नव्हत्या, अशा काळातलं क्रिकेट खूप स्ट्रगल राहिला खेळाडूंचा, परंतु तिथून देखील त्यांनी नाउमेद न होता क्रिकेट खेळत राहिले. यावेळेला स्क्वेअर लेग मध्ये बॉल खेळलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, एक धाव तर पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल मात्र दुसरी धाव मिळणार नाहीये. परंतु त्यानंतर ते क्रिकेट त्यांच्यातलं पुनर्जीवित करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आदरणीय पुणेदादा बालन यांनी केलंय या फ्रेंडशिप कपच्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा ज्यांचं खरं तर 40 नंतर क्रिकेट थांबलेलं होतं ते पुन्हा खेळण्याची एक नवीन संधी, एक नवीन उमेद त्यांच्यामध्ये निर्माण झाली. मात्र कुठे हार न मानता आज देखील ते क्रिकेट खेळतात. यावेळेला फटका हवेत होता, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षकाने चूक केली, बॉल हातातून निसटलाय, मात्र इथे धाव देखील मिळणार नाही. संधी होती, संधी गमावली. बरोबरच फलंदाज सुरक्षित असतील. दोघांमध्ये कोऑर्डिनेशन नव्हतं, समन्वय नव्हता. आपण बघू शकतो रिप्ले मध्ये परत फुलटॉस चेंडू होता, बाहेर होता, खेळला हवेमध्ये, कव्हर्सला क्षेत्ररक्षक, अगदी सोपा कॅच तिथे सुटला. आणि त्याच्यानंतरच्या धावांमध्ये दोघांचं कॉम्बिनेशन हरवलं होतं. कधी राजू सुतार धावा घेत होते तर कधी हुमदला घ्यायची होती. त्यामुळं ही धाव पूर्ण झालेली नाहीये. पुन्हा हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक 38 सर्कल क्लिअर केलं जात आहे, मात्र खूप चपळाईनं तिथे क्षेत्ररक्षक पोहोचलेले आहेत. फाईन लेग वरून चेंडू आणला जाईल आणि 2 धावा आपल्या संघासाठी अडवण्यात यश प्राप्त झालेलं आहे. 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 नंतर 24 आहे ते गडी गमावलाय. त्यावेळेच्या क्रिकेटकडे पुन्हा जर आपण गेलो तर त्यावेळेला तो टीचा बॉल असायचा आणि त्यावेळेला खेळाडू असायचे, परंतु तो एक बॉल आणण्यासाठी पण ते पैसे जमा करणं, त्यासाठी खूप स्ट्रगल राहायचा. किंवा एकच बॅट असेल किंवा नारळीच्या जावळाची बॅट बनवणं आणि त्याने क्रिकेट खेळणं, हे देखील तेव्हाचे दिवस होते. आज मात्र खेळाडूंच्या हातात एका खेळाडूकडे जवळपास 5 ते 10 बॅट असतात आणि त्यावेळेच्या दिशेने जर आपण विचार केला तर तेव्हा मात्र नारळीच्या जांभळाची बॅट किंवा लाकडाची बॅट फार कमी ज्या ब्रँडेड बॅट होत्या तेव्हा पाहायला मिळायचं. जसं तुम्ही उल्लेख केला होता की बॅट तुटली तर ती घरच्या घरीच रिपेअर करायची, त्याला खेळ डोकायचे, दोरीने आवळून घ्यायचे आणि ते क्रिकेट खऱ्या अर्थानं त्या काळात खूप मजा देणार होतं. परंतु आता भरपूर बदल झाले क्रिकेटमध्ये आणि बदलानुसार आता खेळाडूंमध्ये ते ग्लॅमर आलं, बऱ्याच गोष्टी बदलल्या गेल्या आणि आज देखील खेळाडू चांगल्या पद्धतीने खेळताना पाहायला मिळतात. मात्र दुसऱ्या बाजूने जे वरिष्ठ खेळाडू आहेत ज्यांनी जुनं क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने जगवलंय, खेळलेत, त्यांनी मात्र आज देखील कमबॅक करणं, तेवढीच त्यांची उत्कंठा क्रिकेटसाठी असणं, हे देखील एक महत्त्वाची बाब आहे. नरेश सर, यानंतरचा जो सामना आहे युवा योद्धा विरुद्ध शिवमुद्रा ब्लास्टर्स, दोन्ही संघाचे संघनायक आपण टीम लिस्ट घेऊन उपस्थित राहा. युवा योद्धाज आणि शिवमुद्रा ब्लास्टर्स
तर युवा योद्धा संघाने टीम लिस्ट जमा करा, व्हेरिफिकेशन करा आणि बरोबर इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी उपस्थित राहा. संदीपच्या हातामध्ये चेंडू आहे. निश्चित अनेक आठवणींना उजाळा द्या. अजून भरपूर भरपूर आठवणी आहेत. मला माहिती आहे की आमच्या घरी लहानपणी एक इंजिन आणलं होतं, डिझेल इंजिन, किर्लोस्करचं इंजिन आलं होतं आणि त्याला जो पॅकिंग करणारे लाकडाचे जे फळ्या होत्या किंवा बॉक्स होता त्याच्या फळ्या काढल्या आम्ही आणि त्या फळ्यांपासून मग बॅट बनवायला सुरू केले. त्या बॅटने आम्ही खूप वर्ष खेळलो. आणि प्रत्येकाचं म्हणजे जे 1980च्या दशकामध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे, मला वाटतं प्रत्येकाच्या आठवणी सारख्याच आहेत. इथे 4 धावा मिळतील आणि खणखणीत असा चौकार, शानदार चौकार. 29 धावा. थँक्यू डीजे. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल होता, अगदी 5व्या स्टंपवरचा बॉल होता. थोडेसे शफल झाले आणि त्यानंतर बॉलला चांगल्या पद्धतीने पंच केला, कव्हरमध्ये बॉल गेला, तिथे चौकार आलाय. गॅप देखील शोधण्यामध्ये यश आलंय आणि बरोबरच 4 धावांनी धाव फलक देखील पुढे चाललाय. चौकारांची गरज असेल कारण काही विकेट्स इथे आलेल्या आहेत, ज्यामध्ये आपण पाहिलं तर पहिली विकेट, एकच विकेट मिळाली, जास्त विकेट आलेल्या नाहीयेत. त्यामुळे फलंदाज आता सेट होत आहेत, परंतु धावांचा वेग वाढवणं हा देखील गरजेचा भाग असणार आहे. पुन्हा एकदा चांगला गॅप आहे, एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग शॉट पाहायला मिळतोय. अजून एक चौकार येईल उमेशच्या बॅट मधून, बॅक टू बॅक दुसरा चौकार. खूप छान फटका होता. पुढे पडल्यानंतर चेंडू जो बाहेर जात होता, थोडा लेट खेळला, मात्र काय सुंदर स्क्वेअर कट बघायला मिळाला हुमतच्या बॅट मधून. 2 चौकार लागोपाठ येत आहेत हुमत कडून. 33 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4थं षटक सुरू आहे. गोलंदाज संदीप 50 वर्षावरील खेळाडू आहेत, गोलंदाज आहेत आणि विशेष म्हणजे 50 वर्षावरच्या खेळाडूंना गोलंदाजी दिली जाते, यावरून त्यांची स्ट्रेंथ लक्षात येईल. आजही तो जोश आहे. एक नेहमी म्हटलं जातं की एखादं नवीन घराची ज्यावेळेस बांधणी करत असतो, उभारणी करत असतो, त्यावेळेस जुन्या घराच्या ज्या विटा असतात ना किंवा दगड असतात ते आपण नवीन घराच्या पायात टाकतो, तेव्हा नवीन घर उभं राहतं. आणि म्हणून हे जे 50 वर्षावरील खेळाडू आहेत ना, ह्यांनी गाडून घेतले, आपल्याला स्वतःला पायात गाडून घेतले, म्हणून आज टेनिस क्रिकेटची देखणी इमारत उभी राहिलेली आहे आणि त्यांचा सन्मान त्यासाठी होणं गरजेचं होतं. आणि म्हणूनच फ्रेंडशिप कप पुनीत दादा बालन सर आणि संतोष शहा आणि आयोजक टीमला मनापासून धन्यवाद आहे. तर 50+ खेळाडू आपल्याला फलंदाजी करताना दिसत आहेत, गोलंदाजी करताना सुद्धा संदीप कदम हे 50+ आहेत. षटक संपलेले, 9 धावा केवळ या षटकातून. 2 चौकार आल्यानंतरही धावा रोखल्यात, तर 34 धावा 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. साई पॉवर हिटर्स. पहिल्या डावाची खेळी आपण पाहतोय, ते पहिल्या डावाचा खेळ खरं तर रंगला इथे. आज दुसरा दिवस आहे या फ्रेंडशिप कप 2025 चौथ्या पर्वाचा आणि दुसऱ्याच दिवशी साई पॉवर हिटर्स खरं तर काल त्यांनी एक सामना गमावला, मागच्या वर्षीचे चॅम्पियन्स आहेत, डिफेंडिंग चॅम्पियन्स, आणि आज मात्र विजयी रथ कुठेतरी पुन्हा एकदा निर्माण करायचा आहे. कारण पहिला सामना थोडासा संघर्षमय राहिला, तो गमावलाय. पुन्हा इथून दुसऱ्या सामन्यामध्ये विजय मिळवायचा आणि ती विजयी घोडदौड कायम राखायची, यासाठी त्यांचे प्रयत्न असणार आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला तेवढ्याच ताकदीने त्यांच्या विरोधात नादब्रह्म हा संघ देखील या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळते. ड्रिंक्स ब्रेक आहे, पाणी पाठवले गेले मैदानात, परंतु आता कहाणी देखील आपण पाहूया आतापर्यंत काय घडलं होतं. हायलाइट्स पाहायला मिळत आहेत. अनेक चांगले फटके खेळले गेले. खरं तर सुरुवात पॉवर प्ले मध्ये चांगली होती. 18 धावा 2 षटकांमध्ये आल्या होत्या, 1.5 मध्ये 18 होत्या आणि त्याचबरोबर दुसऱ्या षटकातला शेवटचा बॉल तिथे मात्र विकेट आली होती. ट्राईबची चांगले फटके पाहायला मिळाली. ही ती विकेट होती, पहिली विकेट. आणि त्यानंतर संदीप यांचं हे षटक आपण पाहिलं, 50+ आहेत, परंतु आजही त्यांच्या हाताची, त्यांच्या बोटांची जादू पाहायला मिळाली. 2 चौकार त्यांच्या विरोधात आले, परंतु आजही चांगल्या टप्प्यावर जी गोलंदाजी त्यांनी दाखवली, एज इज ओनली नंबर, असंच म्हणावं लागेल. ज्यावेळेला ही गोलंदाजी पाहायला मिळते किंवा फलंदाजीला 1 डाऊनच्या रूपाने 50+ चे फलंदाज येतात, चांगलं योगदान किंवा चांगलं प्रात्यक्षिक, चांगलं प्रदर्शन ते करतात. आणि संदीप यांनी मात्र एका षटकामध्ये 6 चेंडूमध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या. पहिला चेंडू त्यांनी निर्धाव टाकला होता, दुसऱ्या चेंडूवर सिंगल होती, त्यानंतरची 2 चौकार, परंतु त्यानंतर त्यांनी कमबॅक देखील केलं. शेवटच्या बॉलवर एक लेग बायची धाव होती. म्हणजेच काय, आज देखील त्यांच्या बोटांची जादू चालताना पाहायला मिळते. उमेद खेळतोय 17 वर, राजू पोहोचलेले आहेत 2 वर. अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 34 धावा आहेत, एक गडी बाद.
4 षटकांमध्ये 34 चांगली धावसंख्या, परंतु येणारी 4 षटकं ही ते थोडासा गिअर शिफ्ट करणं गरजेचं आहे. साई पॉवर हिटर्सला हिट करावी लागतील, जेणेकरून एक चांगलं लक्ष प्रस्थापित होईल, एक चांगलं टार्गेट सेट करता येईल. आणि आता बरोबरच आपण जाऊया गोलंदाजाच्या दिशेने. एंड चेंज होईल, मात्र या डावाची कहाणी आता कोणाच्या दिशेने जाईल पुन्हा एकदा हे देखील पाहण्याजोगे असेल. 5व्या षटकाला सुरुवात होते आणि आता गोलंदाजीसाठी आलेला आहे विनीत आलाय. वैयक्तिक कुठ्यातले हे त्याचं दुसरं षटक आहे. याआधी एक षटक 4 धावा त्यांनी खर्च केल्या. विकेटचा कॉलम खाली आहे, समोर आहे हुमेद. डावखुरी आताचा गोलंदाज लेग कटरचा वापर केलाय, फाईन लेग मध्ये खेळलाय, चांगला फाईन शॉट, बॉल पोहोचलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्या चेंडूवर विनीतच्या विरोधात हुमेदने चौकार बसून केलाय 4 धावा. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा, खेळा किंवा यष्टीची चला आता. आखूड टप्प्याचा चेंडू फाईन लेगला, सुंदर फटका इथे उमद कडून. पुन्हा एकदा चेंडू होता, शफल होत स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न सातत्यानं उमदचा आपण बघतो. यावेळेस तो पंचांच्या निर्णयावरती काहीसा नाराज असावा, वाईटची मागणी आहे. मात्र फलंदाजाची पोझिशन ही अत्यंत महत्त्वाची ठरते आणि त्यामुळेच पंच आपला निर्णय कुठली प्रतिक्रिया देत नाही. वैभव कातोरे सर ॲज बॉलर्स एंड अंपायर. याबरोबर स्वीपचा हा फटका, चेंडूला दिशा दिलेली स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक तिथे तयार असणार आहे. 1 धाव विनीतच्या गोलंदाजीवरती हुमद यशस्वी पूर्ण करणार आहे. धावफलकावरती 38 धावा, माफ करा 39 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि षटक क्रमांक 5 इथे सुरू आहे. गोलंदाज विनीत आहे. या अगोदर एक षटक विनीतचं पाहिलं होतं, अत्यंत प्रभावी गोलंदाजी होती. फक्त 4 धावा षटकामध्ये आलेल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये पहिला चौकार आल्यानंतर पुन्हा हुमदला थांबवण्यात यश आले. आता राजू सुतार समोर आहे. यस कडक शॉट आणि झेल होईल. मोठा फटका होता राजू सुतारचा, मात्र पकडला गेला. आणि हा 50 वर्ष पार केलेला फलंदाज इथे कोसळला. येस, थँक्यू डीजी. दुसरा धक्का इथे लागतोय. खरं तर राजू 3 चेंडूमध्ये 2 वर खेळतो ते 50+ खेळाडू. यावेळेला फटका चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षण देखील तेवढंच दमदार पाहायला मिळालं. थोडासा पुढे धावत गेला क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर त्याने झेल टिपलाय. ड्युअल व्ह्यू मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. प्रथम मीडियाकडून खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आणि हे दोन्ही चित्र, एका बाजूला फलंदाजाची रिॲक्शन आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाज विनीत यांची रिॲक्शन पाहायला मिळते. दुसरा धक्का बसतोय. तरी सर 40+ क्रिकेट किंवा 50+ क्रिकेट ज्याची आपण चर्चा केली, समालोचक म्हणून एवढ्या वर्षांची तुमची कारकीर्द आहे, परंतु असे सामने जेव्हा आपण पाहतो किंवा अशा स्पर्धा पाहतो त्यावेळेला असं कुठेतरी मनात विचार येतो का की बाबा जावं मैदानात, बॅट घ्यावी आणि पुन्हा एकदा सुरुवात करावी एका नवीन इनिंगला? निश्चित कोणाच्याही मनात त्या गोष्टी असू शकतात. जो क्रिकेटर आहे, जो क्रिकेट खेळलेला आहे, ज्यावेळेस असे खेळाडू खेळताना बघितल्यानंतर तर केव्हाही वाटतं की आपणही फलंदाजी करावी, आपणही गोलंदाजी करावी. ओहो हो, खराब क्षेत्ररक्षण. 2 क्षेत्ररक्षक तिथे आलेले आहेत आणि कॅच सुटलेला आहे. एकदा भारत आणि पाकिस्तानची मॅच सुरू होती. 349 पाकिस्तान विरुद्ध. पाकिस्तान आपल्या अगेन्स्ट चेस करत होतो आणि त्यांना मला वाटतं काहीतरी 17-18 रन्सची गरज होती. 2 ओव्हर्सचा खेळ राहिला होता आणि त्यावेळेस शोएब मलिकचा कॅच मोहम्मद कैफने घेतला होता. हेमांग मदानी समोरून आला होता. लॉंग ऑफ वरून डाईव्ह मारून तो कॅच पकडला होता मोहम्मद कैफनं. तर अशा काही आठवणी असतात क्रिकेटच्या मैदानावरच्या. इथे तसंच झालं काहीतरी, मात्र कॅच सुटलेला. त्यानंतर इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. हुमदचा एक जबरदस्त फटका, पुन्हा एकदा शानदार चौकार. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा. मागच्या बॉलवर जीवनदान मिळालं. खरं तर क्रिकेटमध्ये नरेश सर येस नो वेट या शब्दांना किती महत्त्व आहे. तो ताळमेळ नव्हता किंवा कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं नाही. दोन्ही क्षेत्ररक्षक झेलसाठी प्रयत्नशील होते, मात्र त्यानंतर दोघांनीही कोणताही ताळमेळ न दाखवता झेल घेण्याचा प्रयत्न केला आणि अखेर झेल निसटला. आणि त्यानंतर आपण पाहूया कशा पद्धतीने या चेंडूवर 4 धावा वसूल केल्या गेल्या. जीवनदान मिळालं आणि त्याचा पूर्णपणे लाभ उठवलाय. बरोबरच चौकार आलाय. धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 45 आहे. 2 गडी गमावलेले आहेत पहिल्या डावमध्ये साई पॉवर हिटरने.
हुमद एका बाजूनं धावा बनवतोय, मात्र त्याला तसे साथ नव्हते. तर आकाश जो आलेला आहे, एक चौकार खेचत आकाशने इरादा बनवलेला आहे. त्यामुळं यानंतरचे 3 षटकं साई पॉवर हिटरसाठी अत्यंत महत्वाचे असणार आहे. पहिल्या षटकामध्ये 3 चौकार आले होते, 14 धावा होत्या आणि तिथे असं वाटलं होतं की साई पॉवर हिटर्स एका मोठ्या निर्धाराने मैदानामध्ये आलेले आहेत. परंतु मी गोलंदाजांचं कौतुक करेल, तिथून पुढे दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या षटकांमध्ये गोलंदाजांनी धावा रोखलेल्या आहेत आणि त्यामुळे साई पॉवर हिटर्स जे मोठे धावा बनवण्याचे जे मनसुबे होते ते तेवढे यशस्वी होताना आपल्याला दिसत नाहीत. गोलंदाजी मार्कवरती समीर आहे. पहिलं षटक समीरचं पाहिलं होतं, 4 धावांमध्ये 1 गडी बाद केलेला आहे समीरनं. विनीतचं षटक, समीरचं षटक, ही दोन्ही षटकं प्रचंड प्रभावी ठरली होती आणि त्यातला समीर गोलंदाजीसाठी येतोय. उजव्या हाताने ओव्हर द विकेट, उजव्याच्या बाहेर चेंडू होता, बॅक टू बॉलर, रन्स मिळणार नाहीत आणि 45, 2 गडी बाद साई पॉवर हिटर. 6वं षटक सुरू झालेलं आहे. पॉवर प्ले नंतरची षटकं जर सर आपण पाहिलं तर तिथे धावा रोखल्या गेल्यात, तेवढीशी संधी दिलेली नाही. काही चौकार आले, 1-2 चौकार आले, पण तू जसं आपण पाहिलं की गोलंदाज देखील तेवढंच चांगलं कमबॅक करतायत. विनीतने मागच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आणि आता समीर या आधीच्या षटकामध्ये त्यांनी 4 धावा खर्च केल्या होत्या. या षटकाची सुरुवात देखील निर्धाव चेंडूने केली आहे, म्हणजेच गोलंदाज कुठेतरी हवी ठरतायत हे चित्र पाहायला मिळते. एका बाजूने हुमेद खेळते, फुल टॉस होता, फाईन लेगच्या डोक्यावरून खेळलाय, बॉल मात्र यावीला जाणार आहे. 4 धावांसाठी सीमारेषा पार आलाय चौकार. हुमेद एका बाजूने किल्ला लढवतोय, खराब चेंडू त्याच्यासाठी मिळाला, लगेचच त्याने प्रहार केला आणि चौकार वसूल केला. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा, वेळा किंवा यष्टीची चला आता मैदान. सलामीला दाखल झालेला हुमेद अत्यंत जबरदस्त फलंदाजी करताना आपण बघतोय. 4 चौकार त्याच्या डावामध्ये, 5 चौकार मारलेत हुमेदनं आणि त्यानंतर परत एकदा एक चांगला फटका जमिनीच्या समांतर मिड विकेट वरून थ्रो थोडासा उशिराने येईल. 2 धावा हुमेदला प्राप्त होणार आहेत. अर्धशतक पूर्ण होतोय. याबरोबरच 52 धावसंख्येवरती पोहोचणार आहेत साई पॉवर हिटर्स 6व्या षटकामध्ये. समीरचा या अगोदरचा खराब चेंडू होता, जिथे धावा अडवल्या जात होत्या, अशा परिस्थितीमध्ये नो बॉल आला आणि 4 धावा मिळाल्या. ही खर तर नवसंजीवनी असेल साई पॉवर साठी. यास 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 हुमेदचा आसमानी टोला, आकाशामध्ये चेंडू, पुनीत पालन ग्रुप, अत्यंत दमदार षटकार. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, धन्यवाद. यावेळेला पिकअप शॉट पाहायला मिळाला, बॉल थोडासा आतमध्ये आला आणि बॅट तेवढ्याच जोरात फिरवली. कालचा सामना ज्या वेळेला साई पॉवर हिटरचा संपला त्यानंतर हुमेद जो जेवण करताना मला भेटला आणि मी त्याला म्हणालो की आज डिफेंडिंग चॅम्पियन्सचा खेळ तेवढासा बहरलेला दिसला नाही आणि त्यावेळेला सांगितलं त्याने की आज जरा बॅटिंग थोडीशी कमी झाली, पण उद्याच्या मॅचमध्ये मात्र चांगली बॅटिंग होईल आणि आज तो करून दाखवतोय. 21 बॉलमध्ये 34 वर तो पोहोचलाय. एक हाती किल्ला लढवतोय, पण तो दुसऱ्या बाजूने येणारे सर त्याला साथ देणं गरजेचं आहे. समीर जो पहिल्या षटकामध्ये याआधी चांगला प्रभावी राहिला होता त्याच्यावर हल्ला केलाय आणि आता धावसंख्येचा वेग वाढलाय. सुरुवातीला शांत होता हुमेद, पहिल्या काही षटकांमध्ये एवढे पॉवर पॅक शॉट त्याच्याकडून आले नव्हते, मात्र जसं त्याला बाउंड्रीज मिळत गेल्या त्यानंतर त्याचा खेळ बहरत गेला. आता फियाटची फेरारी झालेली आहे आणि सुसाट सुटलेला आहे हुमेद. त्याच्या बॅटमधून षटकार देखील आलेला आहे आणि मला वाटतं पुढच्या काही चेंडूंमध्ये तो पुन्हा एकदा असेच काही फटके दाखवू शकतो. 36 वरती नाबाद आहे हुमेद, 60 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नवीन षटक समीरच्या हातामध्ये. पहिलं षटक अप्रतिम होतं, इथे मात्र काही मोठे फटके समीरला बघायला मिळालेत आणि त्याचबरोबर हुमेदचा हा फटका होता. उजव्याच्या बाहेरचा चेंडू खेचून खेळण्याचा प्रयत्न थोडासा फसलेला, मात्र 1 धाव मिळेल आणि स्ट्राईक देखील बदलली जाईल. आपण बघतोय मॅच फ्रेंडशिप कप पुणे शहरातील खेळाडूंसाठी नव्हे तर गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्त्यांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे आणि भारतातला हा पहिला उपक्रम आहे. पुणेदादा बालन यांना त्यासाठी मनापासून धन्यवाद देऊ. एक जबरदस्त टुर्नामेंट आपल्या भेटीला येते. षटक क्रमांक 6 या ठिकाणी संपलेला आहे आणि 6 षटकांचा खेळ संपलेला असतानाच धावफलकावरती 62 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये साई पॉवर हिटर्स.
6 नंतर 62 आहेत. 2 गडी गमावलेत. आकाश जो 7 वर खेळतोय 3 चेंडू त्याने आतापर्यंत फेस केले. आणि दुसऱ्या बाजूला उमेदला आपण पाहतोय उमेदीने खेळतोय 23 चेंडूंचा खेळ त्याने केलाय. 37 वर खेळतोय. एक चांगली इनिंग आपल्या संघासाठी. 2च विकेट गेलेत. विकेट हातात आहेत पण तो आज जबाबदारी म्हणजे कालच्या पराभवातून ज्या गोष्टी शिकण्यासारख्या होत्या त्या आज शिकताना पाहायला मिळाला हा संघ. आणि आज मात्र जबाबदारीचं क्रिकेट इथे उमेदकडून खेळलं जातंय. 62 लॉस ऑफ 2 विकेट्स. आपण पाहतोय फ्रेंडशिप कप 2025 चौथ्या पर्वाचा हा थरार अनुभवायला मिळतोय. आणि आज दुसऱ्या दिवसामध्ये दुसरा सामना इथे रंगलाय. 23 बॉलमध्ये 37 वर उमेद खेळतोय. दुसऱ्या बाजूला आकाश 3 बॉलमध्ये 7 वर खेळतोय. आणि खरं तर एक चांगली साथ देणं गरजेचं आहे. तिसऱ्या विकेटसाठी जी भागीदारी गरजेची होती ती मात्र इथे बनताना आपण पाहतोय. दुसऱ्या बाजून जर आपण विचार केला संघ इथे नादब्रह्म या संघाला मात्र अजून विकेट घ्यायचे असतील आणि प्रामुख्याने हुमेदची विकेट नादब्रह्मसाठी महत्त्वाची ठरणार आहे. 2 षटकं डेथ ओव्हर अजूनही शिल्लक आहेत आणि गोलंदाजीसाठी स्वप्नील आलेले आहेत. पहिला चेंडू लेग स्टंपवरून निघालाय. व्हाईट बॉलचा सिग्नल येतोय. लेग स्टंपवर टाकण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर उसळी नव्हती बॉलला आणि थोडासा बाहेर येत असताना पंचांनी लगेचच तो पाहिला व्हाईट बॉलचा सिग्नल दिलाय. एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जमा झाली आहे. धाव फलक 63 वर पोहोचलाय. अतिरिक्त धावा या देखील थांबवणं गरजेचं आहे. प्रत्येक धाव महत्वाची राहते. स्वप्नील पुन्हा एकदा फोर्थ विकेटने उजव्या हाताने यावेळेला फुल लेंथ होता परंतु धाव घ्यायची आहे. ताळमेळ तेवढासा नाहीये. कॉलिंग नव्हतं परंतु शेवटच्या क्षणाला अखेर तो कॉल स्वीकारला आणि मात्र एक धाव इथे पूर्ण केले. कारण उमेदला स्ट्राईक एंडला येणं गरजेचं आहे. तो जेवढा जास्तीत जास्त स्ट्राईक एंडला राहू शकेल नरेश सर त्याच्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत आणि तिथून एक चांगलं लक्ष साई पॉवर हिटर सेट करू शकतात आणि तीच रणनीती सध्या पाहायला मिळते. निश्चित गरज आहे मोठ्या फटक्यांची साई पॉवर हिटर्सला परंतु त्याबरोबरच नादब्रह्म सर्व वादक यांना सुद्धा गरज आहे की उमेदला रोखण्याची आणि उमेद सुसाट सुटलेला आहे. काय फटका आहे. व्हॉट अ पंच. पॉवरफुल पंच. नॉकआउट पंच. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ली पाहूया. भरपूर बाहेर होता बॉल. भरपूर बाहेर होता. अगोदर डब्याचाच बॉल उसळी घेतली आणि त्यानंतर जसा तुम्ही उल्लेख केला की पॉवर पंच होता आणि त्यानंतर बॉलला पाठवून दिलं सरळ. हवाई सफर करत असताना सीमारेषेच्या बाहेर स्टँड अँड डिलिव्हर्ड. सरळ चेंडू सीमारेषेच्या पलीकडे होता. ओ या वेळेला इथे पहा कमबॅक झालंय. आतली कड घेतली आहे. विकेट मिळेल. अखेर एक मोठी विकेट येते. उमेद इथे बाद होतोय. 25 चेंडूंचा सामना केलाय. 43 वर खेळत होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अंगलट आलाय. गोलंदाजाने कमबॅक केलंय. विकेटचं पतन. थँक्यू डीजे. इथे आतली कड लागल्यानंतर कॅच पकडणं यष्टीरक्षकासाठी कधीही अवघड असतं आणि तो जर 48 वर्षाचा विकेट किपर असेल तर त्याच्यासाठी खूपच अवघड आहे. मात्र फ्लेक्झिबिलिटी दाखवली इथे सचिन पवारनं आणि काय सुंदर कॅच पकडलेला आहे. तर एका बाजूला आपण हुमद खानला बघितलं होतं. खरं तर तो या मॅच मध्ये आपल्या डावाचं गाणं तल्लीनतेने गात होता. इथे पहा असा कॅच आपण बघितला काय पकडलाय. पुन्हा एकदा ही दृश्य येणार आहे आपल्या स्क्रीनवरती. दोन्ही गोलंदाजाची प्रतिक्रिया फलंदाजाची प्रतिक्रिया देखील आमचे कॅमेरामन बघत आहेत. प्रथम मीडिया जबरदस्त क्रिएशन. इथे परत मोठा फटका. पुन्हा आकाशामध्ये चेंडू. पुन्हा सचिन पवार खाली आणि पुन्हा फलंदाज बाद. दुसरा कॅच या षटकांमधला. जिथे टीम उड्डाण घेत होती तिथेच पंख छाटलेले आहेत. तिथेच टीमला खाली खेचून ठेवलेला आहे इथे नादब्रह्म सर्व वादकने. 70 धावा 4 गडी बाद साई पॉवर हिटर. येस थँक्यू डीजे. गोलंदाजाचा आरसा म्हणजे यष्टीरक्षक असतो. क्रिकेटमध्ये गोलंदाजाचा आरसा म्हणून त्याला संबोधलं जातं. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा पाहूया. जोरदार प्रहार करायचा होता. एलिव्हेशन होतं बॉलवर. नजर ठेवली आणि हा सुरेख झेल टिपलाय. गोलंदाजाचा कणा गोलंदाजाचा आरसा अर्थाचा तुम्ही जसा उल्लेख केला की 48 वर्षांचे आहेत परंतु या वयात देखील फ्लेक्झिबिलिटी ज्या पद्धतीची आहे आणि त्यानंतर ज्या पद्धतीने यष्टीच्या मागे झेल घेतलीत यष्टीरक्षण केलंय अगदी कौतुकास पात्र आहेत. काबिले तारीफ यष्टीरक्षण पाहायला मिळते सचिन पवार यांच्याकडून.
बरोबरच इथे विकेट देखील गेली आहे. नवा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. उर्वरित चेंडू आहेत म्हणजे एक विकेट जाणं नरेश सर किती महागात पडू शकतं. जसा हुमेद बाद झाला लगेच त्याच्या पावलावर पाऊल ठेवून दुसरा फलंदाज बाद झाला आणि असं वाटलं होतं की एक चांगली धावसंख्या होईल, परंतु तिथून पुन्हा संघ माघारी येताना पाहायला मिळतं. या डावाचं गाणं अत्यंत तल्लीनतेने गात होता हुमद खान. त्यानं मैफिलीला रंग भरलेला होता. मात्र हे सूर अचानक स्तब्ध झाले आणि टीम सुद्धा अडचणीत येते. आता 71 धावा 4 गडी बाद. हुमद खानची मोठी इनिंग होती. अर्धशतक त्याच्या समोर होतं, पुढ्यात होतं. मात्र अर्धशतकापूर्वीच तो बाद. काल सुद्धा आपल्याला असंच वाटलं होतं की विराट कोहली 80च्या पुढे गेला म्हणजे शतक ठरलेलं आहे, पण अचानक तो बाद झाला. त्यावेळेस थोडंसं आपल्यालाही वाटलं होतं की आता काय, कारण नेहमी विराट ज्यावेळेस चेस करतो ना त्यावेळेस तो बाद होत नाही. तो मॅच बरोबर कडेवरती घेऊन जातो आणि अशा परिस्थितीमध्ये त्याने सुरुवात केली असते की टीम वादळात सापडलेली आहे. प्रचंड मोठं वादळ असतं, अडचणीची परिस्थिती असते. मात्र विराट काय करतो, वादळ निघून जाईपर्यंत वाट बघतो आणि मग हळूवारपणे आपली नौका किनाऱ्यावरती घेऊन जातो. अखेर कालचा विजय. मात्र पुन्हा एकदा इथे मैदानामध्ये विकेट्स आपण बघतोय जी सचिन पवारने घेतलेली मागची उमेद खानची विकेट इतका खाली वाकून त्याने टिपला झेल. त्याच्यानंतर पुन्हा त्याच षटकामध्ये एक सुंदर कॅच पुन्हा सचिन पवारच्या हातामध्ये जाऊन विसावतोय आणि त्याच्या हाताला हात सुद्धा आता हवे हवेसे वाटले असणारे चेंडूला, त्यामुळेच तो दुसऱ्यांदा सचिन पवारच्या हातामध्ये गेला. 72 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात 7 षटकांचा खेळ संपलेला आहे. साई पॉवर हिटर्स विजयासाठी किती धावा आव्हान ठेवणार आहे. ही गाडी जी मॅन ऑफ द सिरीज साठी मिळणार आहे खेळाडूला. मॅग्नस प्लस इलेक्ट्रिक बाईक आहे आणि विजेता खेळाडू कोण असेल याचं उत्तर आपण लगेच शोधू शकतो. आता कुठे सुरुवात झालेली आहे, अजून साखळी पद्धतीचे सामने संपणार आहे. साखळी सामने संपल्यानंतर परत नॉकआउट फेरी आहे. तिथे सेमीफायनल मध्ये पोहोचणाऱ्या संघांमधल्या खेळाडूंना जास्त चान्सेस असतील. या पुरस्कारावरती शिक्कामोर्तब करण्यासाठी, हा पुरस्कार प्राप्त करण्यासाठी मोठे मोठे प्राइजेस आहेत इथे स्पर्धेमध्ये आणि गणेश मंडळांतील कार्यकर्त्यांना, ढोल ताशा वादन पथकातील कार्यकर्त्यांना ही बक्षिसे जिंकण्याची मोठी संधी आहे. 73 वर 4, 8वं षटक सुरू झालेलं आहे. विशालच्या हातामध्ये चेंडू, फलंदाज प्रथमेश. सुंदर फटका इथे 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 अगदीच कडक शॉट होता हा. कव्हर्सच्या डोक्यावरून पुणित पालन ग्रुपचा अत्यंत दिमागदार षटकार. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. येस, थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळते. आउटसाइड ऑफ स्टंप भरपूर बाहेर होता बॉल, मात्र नजर ठेवली बॉलवर. पिकअप शॉट होता, जसा टप्पा पडला लेंथ पिक केली आणि सीमारेषेच्या बाहेर सरळ पाठवून दिला. 6 धावांसाठी षटकार. एक चांगलं लक्ष इथे प्रस्थापित करायचं आणि त्यासाठी चांगलं खेळावं लागणार आहे आणि हा षटकार संजीवनी देणारा असेल पहिल्या डावमध्ये पॉवर हिटर्स साई पॉवर हिटरला. 79 वर धाव फलक पोहोचलाय. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. विशाल तयार. आखू टप्प्याचा बॉल पुल केलाय, डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल पाठवलाय. मॅसिव्ह हिट्स, कडक बेधडक बॅटिंग पाहायला मिळते प्रथमेशच्या बॅट मधून. अजून एक प्रहार केला गेलाय, हा देखील षटकार. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच, रनआउट काढा, फळा किंवा यष्टीची. चला आता मैदान गाजवू, असो हार. या अगोदर पंच होता, त्यानंतरचा हा मिड विकेटच्या डोक्यावरून पुल केलं चेंडूला. उजव्याच्या बाहेरचा चेंडू होता, मात्र पोझिशन चांगली होती. विथ दी बाउन्स खेळला चेंडू आणि छानसा फटका. दुसरा षटकार प्रथमेशच्या बॅट मधून. 85 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 8व्या षटकामध्ये हळूहळू स्कोअर मिळालेला आहे. परत एकदा कडक शॉट. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव प्रथमेशला जरूर प्राप्त होते. अजून काही धावा मिळत आहेत का? मात्र अखेर दोन्ही फलंदाजांनी थोडस संयमाचा परिचय दिलेला आहे की नको, जास्त रिस्क नको. अजून 2 बॉल खेळायचे आणि 2 बॉल मध्ये कमीत कमी 95-98 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील हे दोन्ही फलंदाज. बघूया. यस, इथे मात्र कनेक्शन नव्हतं. आतलीकड लागल्यानंतर यष्टीरक्षक सचिन पवार यष्टनच्या पाठीमागे. विशाल पवारचे षटक आहे. 15 धावा आतापर्यंत आल्या, 2 षटकार. या षटकामध्ये चांगलं षटक राहिलं. स्लॉग ओव्हर्स मध्ये जास्त धावा गरजेच्या होत्या आणि प्रथमेशनं
इथे 14 धावा या षटकातून आणल्यात. परत एकदा पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न होता, मात्र लेंथ बॉल उजव्याच्या बाहेर, निर्धाव ठरलेला चेंडू. 8 षटकांचा खेळ संपलेला आहे. एक डाव इथे पूर्ण होतोय. 87 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये साई पॉवर हिटर्स. तर विजयासाठी नाद ब्रह्म सर्व वादकला 88 धावांची आवश्यकता. 88 रिक्वायर्ड टू विन. नाद ब्रह्म सर्व वादक. यानंतरचा सामना होणार आहे युवा योद्धाज विरुद्ध शिवमुद्रा ब्लास्टर्स. दोन्ही संघाचे संघनायक ग्राउंड मध्ये टॉस साठी या. दोन्ही संघाचे संघनायक लगेच ग्राउंड मध्ये टॉस साठी या. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने ओळीत मैदानाच्या बाहेर चला. युवा योद्धाज शिवमुद्रा ब्लास्टर्स, अर्ध्या मिनिटामध्ये आपण टॉस साठी या. तिथं अजित भालेराव सर उपस्थित असणार आहेत आणि आदरणीय मिलिंद कुलकर्णी सरांशी आपण जोडले जाऊ टॉस साठी. शिवमुद्रा आणि युवा योद्धाज टॉस साठी दोन्ही कॅप्टननी ग्राउंड मध्ये यायचंय. युवा योद्धाज शिवमुद्रा ब्लास्टर्स, कॅप्टन टॉस साठी या. साई पॉवर हिटर्स आणि नादब्रह्म सर्व वाद्य पथक यांची मॅच चालू आहे. त्याच्या मध्यंतरामध्ये आपण टॉस करतो. यानंतरची मॅच आहे युवा योद्धाज आणि शिवमुद्रा ब्लास्टर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन, शिवमुद्राचा रोहित आणि युवाचा ऋषिकेश टॉस साठी आलेत. अजित सर त्यांचं टॉस करतायत या मॅच साठी. युवा योद्धाजनी टॉस जिंकलेला आहे. युवा योद्धाजनी टॉस जिंकून फिल्डिंग करायचं ठरवलेलं आहे. ऋषिकेश, काही विशेष प्लॅनिंग किंवा या निर्णयाचं काही? ॲक्च्युली टीम मॅनेजमेंटकडून मला कळलं की फिल्डिंगचा निर्णय घ्यायचा आहे आम्हाला. ओके, त्यानुसार आम्ही वर्कआउट करू शकतो. धन्यवाद. आणि आपल्या प्रथेप्रमाणे अजित सर कॉइन सुपूर्द करतायत, भेट म्हणून देत आहेत. थँक्यू. दोन्ही कॅप्टन्सना शुभेच्छा. थँक्यू. ओव्हर टू समालोचन कक्ष. धन्यवाद. पुन्हा एकदा मी सर्वांचंच मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत फ्रेंडशिप कप 2025 सीझन 4 मध्ये या दुसऱ्या दिवसातील महत्त्वपूर्ण लढतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करेल. पहिला डाव इथे संपुष्टात आलाय. गतवर्षीच्या संघाने, ज्या संघाने बाजी मारली तो संघ इन ॲक्शन आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळाला. पहिल्या डावामध्ये निर्धारित 8 षटकांमध्ये केलेली अप्रतिम अशी फलंदाजी, तर दुसऱ्या डावामध्ये त्या धावा डिफेंड करण्यासाठी तो संघ क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय. तर बॅटिंगसाठी देखील आघाडीचे दोन्ही बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत.
सुसज्ज असं मैदान आपण प्रेक्षक गॅलरीमध्ये देखील पाहतोय. काही खेळाडू त्यांच्या बरोबरीने त्यांचे पाठीराखे देखील आलेत. काही प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. ड्रोनच्या माध्यमातून टिपलं जात आहे ते सुरेख असं मैदानाचं दृश्य आपण मुख्य स्क्रीनवरती देखील पाहू शकता. ड्रोनच्या माध्यमातून या स्पर्धेचं जे लाईव्ह कव्हरेज केलं जातंय. टीम्स मीटिंग्स, नक्की पुढच्या मॅच मध्ये आपल्याला नक्की काय करायचंय त्या गोष्टी देखील इथे आमचे कॅमेरामन आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. कुठल्या टीमची मॅच यानंतर आहे आणि काय रणनीती असेल, काय चर्चा तिथे सुरू आहेत याकडे देखील अगदी बारकाईने लक्ष दिलं जात आहे. सुरू असलेली लढत दुसऱ्या डावामध्ये आपण संपन्न करतोय. आघाडीचे दोन्ही बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. रोहन आणि रोहन बरोबरीनेच संकेत ही आघाडीची जोडी मैदानामध्ये आहे. तर गोलंदाजी मार्क वरती प्रथमेश गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत. पंचांचा इशारा येईल. मॅचला दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होते. लेट्स प्ले. प्रथमेश गोलंदाजी मार्क वरती आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल इथे केला जातोय. डीप काऊ कॉर्नर आणि त्याचबरोबर डीप एक्स्ट्रा कव्हर हे दोन खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर तैनात आहेत. अप्रतिम असं नियोजन आयोजन फ्रेंडशिप कप 2025 चौथ्या पर्वामध्ये देखील एक चांगली स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला. पहिला चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर तळण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र अवांतर धावेने धावसंख्येची सुरुवात होते. पंचांनी गोलंदाजाला काहीसं दंडित केलंय. जमीनलगत दोन्ही हात समांतर, धावा कळवल्यात अवांतर. इथे धावसंख्येच्या पाठलागाला सुरुवात होते अतिरिक्त धावेने. तिन्ही कॅमेऱ्यांच्या अँगलने आपण हे दृश्य पाहिलं. 88 धावेंचा इथे पाठलाग आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय. त्या दरम्यान रोहन यांच्या बॅटमधून प्राप्त केली जाते ती सिंगल, एकेरी धाव. धावसंख्येत 1ने जी वाढ होते, धावसंख्या होते ती 2. पॉवर प्लेची षटकं फार महत्वाची आहेत दोन्ही संघांसाठी. म्हणावा तसा स्कोर इथे उभा करता आला नाही, परंतु त्याला डिफेंड करण्याची ताकद इथे गोलंदाजी करणारी टीम आपण पाहतो इथे करत असेलच. पुढचा चेंडू, हा चेंडू देखील बॅकफुटला जाऊन कट केलाय. क्षेत्ररक्षण अगदी अप्रतिम. चेप घेऊन चेंडू इथे अडवलाय बॅकफुट पॉइंटच्या दिशेने आणि त्या दरम्यान सिंगल, एकच धाव जी खर्च केली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. संकेतांच्या बॅटमधून देखील एकेरी धाव येते. धावसंख्या होते ती 3. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 88 धावेंचा इथे पाठलाग आहे. 3 धावा आतापर्यंत झाल्यात. प्रथमेश गोलंदाजी मार्क वरती तर स्ट्राईकला रोहन. हा चेंडू देखील शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डाव्या एष्टीच्या बाहेर चेंडू इथे मार्गस्थ होतोय. वारंवार चुकीचा मारा प्रथमेश यांचा. डाव्या एष्टीच्या दिशेने इथे मारा करण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान सिंगल प्राप्त होते. धावसंख्या होते ती 4. लाईटची व्यवस्था, लाईट ऑपरेटर, काही लाईट्स ऑन आहेत त्या बंद केल्या तरी चालेल, कारण सकाळचा एवढा लख प्रकाश आणि त्यामध्ये लाईट्स काही चालू आहेत त्या बंद केल्या तर फार बरं होईल. एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 5. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आतापर्यंत 5 धावा झाल्यात. रोहन आणि संकेत ही जोडी मैदानामध्ये अप्रतिम अशी कामगिरी आपल्या संघासाठी करतायत. 5 धावा. हा चेंडू देखील मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेत. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येईल. विकेटचं होईल पतन. संकेत इथे पहिला बॅटर स्वस्तामध्ये बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. पहिल्या विकेटचं पतन होत आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकतो. अगदी
फुलर लाईनचा चेंडू आणि त्यावरती आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची टॉप एज आणि फॉलो थ्रू मध्ये सुरेखरित्या झेल टिपला जातोय. सेफ हँड अगदी आरामशीर वेळ घेऊन चेंडू खाली येत असताना लोअर हँडचा वापर आणि त्या दरम्यान विकेटचं पतन होत आहे. पहिला बॅटर इथे स्वस्तामध्ये बाद होतोय 5 या धावसंख्येवरती. पहिला बॅटर बाद होताना आपण पाहिलाय. मॅच क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. साई पॉवर हिटर्स या संघाने एक यश प्राप्त केलंय. तर नाद ब्रह्म सर्व वादक या संघाला बसलेला पहिला मोठा धक्का. आघाडीचा बॅटर बाद झाल्यानंतर 50+ संदीप कदम इथे आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. 88 धावेंचा पाठलाग आहे. डावखरा शैलीचे एक जुने जाणते खेळाडू आज आपण पाहतोय. हे देखील मैदानामध्ये बॅटिंगसाठी आमंत्रित केले जात आहेत. आणि या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य हेच आहे की पहिला आघाडीचा बॅटर बाद झाल्यानंतर 50 वर्षापुढील खेळाडू इथे मैदानामध्ये बॅटिंगसाठी जे आमंत्रित केले जातात. कित्येक वेळा या संघातील खेळाडूंच्या विरोधात संदीप कदम देखील खेळताना आपण पाहिलेले आहेत. आणि आज देखील या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये ते त्यांच्या विरोधात बॅटिंगसाठी आमंत्रित केले जात आहेत. पुढचा चेंडू इथे देखील कव्हरच्या दिशेने चेंडू घेऊन काढला अलॉंग दी कार्पेट. तिथे आकाश तैनात आहेत. काहीसा चेंडू हातातून निसटतोय परंतु धाव घेण्याचा प्रयत्न. वेळेस कळवलेला नकार. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत 5 धावा इथे खर्च केल्या जात आहेत. प्रथमेश अप्रतिम अशी गोलंदाजी करतायत. एक विकेट देखील त्यांनी प्राप्त केली आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि त्या दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये रोहन होईल धाव बाद. क्रिकेट मधली आत्महत्या अति घाई आणि संकटात नाही. सर तिसरे पंच आहेत का आउट दिलाय? तिसऱ्या पंचांकडे चला इथे आमचे तिसरे पंच देखील आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. लाल लाईट लागली याचा अर्थ बॅटर धावबाद आहे. चला आता मैदान गाजवू असो हारवा असू दे. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मजेदार आपण सारे खेळूया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. अतिघाई आणि संकटात नाही. रोहन देखील इथे धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये धावबाद होत आहेत. अतिघाई केली. धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर चांगलं बॅकअप करत असताना चांगली फेकी डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि त्या दरम्यान बॅटर देखील बाद. काहीशी पडझड इथे मैदानामध्ये आपण पाहतोय. 5 या धावसंख्येवरती 2 बॅटर नादब्रह्म संघाचे बाद होत आहेत. काहीशी चर्चा. षटकाची इथे समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 5 धावा झाल्यात. चला वेळ खर्च करू नका. थोडस पटकन. मीटिंग साठी वेळ फार इथे दिला जाणार नाही. चर्चा जास्त करू नका. खर्च जास्त वाढवू नका. ज्यादा करू चर्चा तो बढ़ जाएगा खर्चा. खर्च वाढवू नका. आपल्याला मीटिंग साठी काही वेळ दिला जातो परंतु सातत्याने मैदानामध्ये चर्चा करण्यासाठी वेळ दिला जाणार नाही. पहिल्या षटकामध्ये 5 धावा तर 2 बॅटर देखील बाद होत आहेत. षटक क्रमांक 2 नवीन षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो. अनिकेत यांना आमंत्रित केलं जात आहे. पॉवर प्लेचं षटक दुसरं हाताळण्यासाठी. तर स्ट्राईकला आपण पाहतोय प्रतीक नवीन बॅटर. 88 धावेंचा इथे पाठलाग आहे.
इथे देखील जोरदार अपील इथे पंचांकडे केली जाते, परंतु पंचांनी देखील इथे अगदी शांतपणे हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवलाय. नॉट आउट. बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये आणि नेहमीच आपण पंचांकडे दाद मागण्याचे काम करतो, परंतु सगळ्या खेळाडूंना देखील विनंती असेल की आपण पंचांना फक्त दाद मागायचे, पंचांना दम देण्याचं काम करायचं नाहीये. दाद मागा, योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. पुन्हा एकदा चेंडूने घेतलेली उसळी, टप्पा पडल्यानंतर चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर इथे मार्गस्थ होतोय. अतिरिक्त धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 6. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय आहे. पंचांना वाटेल तेव्हा ते टेक्नॉलॉजीचा वापर करू शकतात. कुठल्याही टीमला कुठल्याही खेळाडूला इथे रिव्ह्यूचा वापर करता येणार नाही. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 6. 2 गड्यांच्या मोबदल्यात दुसरं षटक प्रगतीपथावरती. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु तो देखील प्रयत्न इथे फसतोय. अप्रतिम अशी गोलंदाजी अनिकेत यांची आपल्याला पाहायला मिळते या षटकामध्ये देखील. म्हणजे पॉवर प्लेच्या षटकामध्ये बॅटरला मोठे फटके खेळताना आपण सातत्याने पाहतो, कारण फिल्डिंग रिस्ट्रिक्शन असतं. 2च खेळाडू हे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतात आणि इथे फक्त 30 यार्ड सर्कलच्या वरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न बॅटरचा आपण सातत्याने पाहिलाय, परंतु गोलंदाज तो फटका देखील खेळू देत नाहीयेत. हा चेंडू मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेटचं पतन. प्रतीक देखील इथे होतील बाद. शून्याचा चष्मा परिधान करून प्रतीक डगआउटच्या दिशेने बॅक 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 टू द पॅव्हिलियन. अप्रतिम अशी गोलंदाजी आणि अप्रतिम असं क्षेत्ररक्षण सुशांत यांनी टिपलेला झेल. अगदी आपण गोलंदाजाचे एक्सप्रेशन देखील अनिकेत त्याचे पाहू शकतो. विकेट प्राप्त केल्यानंतरचा जो जल्लोष आहे, गतवर्षीचा विजेता संघ आहे. पहिल्या मॅच मध्ये पराभवाच्या छायेमध्ये आपण जाताना पाहिलाय, परंतु आजचा दिवस वेगळा आहे. कालचा दिवस वेगळा होता. काल ते फ्लड लाईट मध्ये मॅच खेळले. काहीशा चुका त्या मॅच मध्ये देखील झाल्या, त्यामुळे त्यांना पराभवाच्या छायेत जावं लागलं. परंतु आज दिवस बदलला, नशीब बदललं आणि खेळही बदललेला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये समीर आणि संदीप ही जोडी मैदानामध्ये आहे. डबल एसची जोडी आहे समीर आणि संदीप. तर गोलंदाजी मार्कवरती अनिकेत पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हा चेंडू देखील उजव्या यष्टीच्या लगत हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. पंचांनी देखील इथे गोलंदाजाला दंडित पुन्हा एकदा केलंय. अवंतर धावेने मिस्टर एस्ट्राच इथे धावसंख्येमध्ये जोडल्या जात आहेत. धावसंख्या होते ती 7. 3 गड्यांच्या मोबदल्यात दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पडझड इथे होते, परंतु त्यामधून सावरण्याचं काम ही मॅच बघण्यासाठी उपस्थित झालेले महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सिलेक्शन कमिटीचे चेअरमन आणि माजी अंडर-19 इंडिया प्लेयर अक्षय दरेकर, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे उदयोन्मुख खेळाडू अथर्व डाकवे आणि हर्ष मोगवेरा, त्याचप्रमाणे रणजीपटू धीरजजी, या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत इथे मान्यवरांचं केलं जातं. आणि त्याचबरोबर एकेरी धावेने देखील धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 8 धावा. धाव घेण्यास मला वाटतं नकारच आहे. आताची कुठल्याही प्रकारची धाव नसेल. 7 धावा झाल्यात. आता इथे एक धाव घेण्यासाठी देखील फार कष्ट करावे लागतात. बघा, टेनिस बॉल क्रिकेट बरोबरच लेदर बॉल क्रिकेट मधील देखील नामवंत असे खेळाडू, प्रेक्षक, सिलेक्शन कमिटीचे सदस्य देखील या स्पर्धेदरम्यान आपली उपस्थिती देतात आणि खेळाडूंना प्रोत्साहन, मोटिवेट करण्याचं काम देखील ते करतात. आलेल्या सर्वच मान्यवरांचं मी मनपूर्वक असं स्वागत करेल. पुन्हा एकदा चेंडू इथे अवांतर उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 8 धावा. 8 धावा आतापर्यंत झाल्यात. अतिरिक्त धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते.
3 गड्यांच्या मोबदल्यात 8 धावा. हे दुसरं षटक सुरू आहे. त्या 8 धावांमधल्या 5 धावा या एक्स्ट्राज आहेत, जे 3 धावाच बॅटने आल्यात. पुढचा चेंडू इथे देखील आखूड टप्प्याचा चेंडू, त्यावरती केलेला प्रहार. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीला भेदत. 1 बाउन्स सीमारेषा पार. येतोय चौकार 4 धावेंसाठी. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा खेळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हार वा असो दे. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. 4 धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल. धावसंख्या होते ती 12 धावा. आतापर्यंत 12 धावा झाल्यात. 6च्या सरासरीने 2 षटकांमध्ये इथे धावा बनवल्या जातात, परंतु त्या बनवत असताना देखील 3 बॅटर इथे आघाडीचे बाद होत आहेत. अनिकेत यांनी देखील आपल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या, तर 1 बॅटर बाद केलाय. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती येत आहेत ते आकाश. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. तिसऱ्या षटकाची सुरुवात इथे मैदानामध्ये जी संपन्न होताना पाहायला मिळेल. नादब्रह्म संघाला देखील काहीतरी वेगळं करावं लागेल. ज्याप्रमाणे मागच्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती आलेला चौकार, त्याचप्रमाणे समीरला इथे गेअर शिफ्ट करूनच इथे धावा बनवाव्या लागतील. मुख्य स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकता महाराष्ट्र आणि महाराष्ट्रासाठी प्रामुख्याने खेळणारे हे सर्व खेळाडू आपल्याला मुख्य स्क्रीनवरती देखील पाहायला मिळतात. हा चेंडू हलक्या हाताने कव्हरच्या दिशेने ढकलून देण्याचा प्रयत्न संदीप यांचा 1 धाव त्या दरम्यान पूर्ण केली आहे. आणि संदीप कदम यांचा रोल असतो आहे की सिंगल प्राप्त करायची आणि आपल्या साथीदाराला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण संदीप एक अनुभवी 50+ वर्षाचे खेळाडू आहेत, तर दुसऱ्या बाजूने नवीन जोश इथे समीर त्यांच्या बरोबरीने त्यांच्या बॅटमधून देखील एक चौकार आलेला आहे आणि त्यांना जास्तीत जास्त स्ट्राईकला आणण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होती ती 13. 3-13 इथे कोणाचे होणार? गोलंदाजी करणारी टीम का फलंदाजी करणारी टीम? 88 धावा बनवायच्यात. डिफेंड करण्याचं काम तर गोलंदाजांनी सुरू केलंय. पाहूया बॅटिंग टीम इथे या धावा पूर्ण करेल का? पुन्हा एकदा शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. जागा बनवली, अँगल बनवला, परंतु जेमतेम 1 धाव. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. सिंगल प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 14. 3 गड्यांच्या मोबदल्यात संदीप आणि समीर ही जोडी मैदानामध्ये. डबल SS 14 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक सुरू आहे. अतिशय संत अशी सुरुवात आहे. 34 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 74 धावेंची गरज आहे. विजय प्राप्त करण्यासाठी तुम्हाला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल, सर्वोत्तम फटकेबाजी करावी लागेल आणि ते चित्र मैदानामध्ये आपण संपन्न होताना पाहतोय. मुख्य स्क्रीनवरती देखील आपल्या मुख्य व्यासपीठावरती ज्या खेळाडूंचा नामोल्लेख आपण केला ते खेळाडू आपल्याला त्यांचं स्मित हास्य जे पाहायला मिळते. लेदर बॉल क्रिकेटचा जो अनुभव आहे, परंतु टेनिस बॉल क्रिकेट जे गल्लीपासून दिल्लीपर्यंत खेळलं जातं त्याचा देखील अनुभव आणि त्याचं देखील मनोरंजन जे घेण्याचा इथे प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. धावसंख्येत कुठल्याही प्रकारची वाढ नसेल. धावसंख्या 14. 3 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा चेंडू इथे देखील सरळ बॅटचा वापर. मिडॉनच्या दिशेने चेंडू खेळलाय. संदीप कदम यांच्या बॅटमधून सिंगल. एकेरी धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 15 धावा. इथे मोठा फटका खेळावा लागेल, अन्यथा हे लक्ष्य साध्य करणं काहीसं अवघड काम होताना दिसतंय. आतापर्यंत 7 चेंडूंमध्ये 9 धावेंची पार्टनरशिप या दोन्ही बॅटरमध्ये समीर आणि संदीप यांच्या जोडीने इथे आतापर्यंत पूर्ण केली आहे. 15 धावा झाल्या 3 गड्यांच्या मोबदल्यात.
तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. हा चेंडू मात्र बरकटला जातोय डावे एष्टीच्या बाहेर. पंचांनी गोलंदाजाला दंडित केलंय. जमीनलगत दोन्ही हात केलेत समांतर. धावा कळवल्यात अवांतर. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या आतापर्यंत एकूण झाली गोळा. धावसंख्या 3 बॅटर बाद 16. 16 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक अजूनही मैदानामध्ये सुरू आहे. हा चेंडू देखील बॅटच्या रडार मध्ये आलाय. काय फटका इथे सजवलाय. काय तो फटका. काय ते एलिव्हेशन. काय ते डिस्टन्स. ओके मध्ये येतोय षटकार. 6 धावा. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा. फार दूरवरती इथे षटकार खेळला जातोय. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता. अगदी बॅटच्या रडार मध्ये आल्यानंतर बॉलला अगदी सीमारेषेच्या पलीकडे गेम चेंजरच्या बॅट मधून गेम चेंज करणारा फटका आणि त्याच दरम्यान 6 धावेंची वाढ इथे धावसंख्येमध्ये होते आणि 6 धावेनंतर धावसंख्या देखील आपण पाहतोय अगदी वेगात वाढली जाते. धावसंख्या होते ती 22. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये तैनात. डीप स्क्वेअर लेग दरम्यान सिंगल प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 23 धावा. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा. पुढील मॅचचे दोन्ही संघ आपल्याला विनंती असेल आपली प्लेइंग 11 आणि संपूर्ण स्क्वॉड घेऊन इथे संपूर्ण आपली 11 खेळाडूंना घेऊन आपण समालोचन कक्षाजवळ यायचंय. आपल्याला ही विनंती असेल. पुढील मॅचचे दोन्ही संघ फिल्डिंग टीम आपल्याला ही पहिली विनंती आहे की आपण थोडस घड्याळाकडे लक्ष ठेवा. आपल्याला जो अवधी दिलाय त्या अवधीमध्येच आपल्याला षटकं पूर्ण करायची आहेत. त्यामुळे आपण थोडीशी घाई करा. वेळ अजिबात खर्च करू नका. आपल्याला ही पहिली सूचना देण्यात येते. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. 23 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात झाल्यात. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा अरिकेत यांना आमंत्रित केलंय ज्यांनी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अप्रतिम अशी गोलंदाजी केली आहे. तर वैयक्तिक दुसरं षटक इथे हाताळण्यासाठी येत आहेत. पहिला चेंडू वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. बॅटर काहीशे शफल होऊन खेळलेत आणि त्याचमुळे इथे मात्र पंच कळवतायत की शफल झाल्या कारणामुळे इथे मात्र तुम्हाला तो वाईड दिला जात नाहीये. काही चुका बॅटर कडून होतात. काही चुका गोलंदाजांकडून देखील आपण होताना पाहिल्यात. परंतु रिझल्ट आपल्यापर्यंत जो दिला जाईल ते पंच अगदी योग्य पद्धतीने आपल्यापर्यंत तो निर्णय पोहोचवतात. पहिला चेंडू निर्धाव. अनिकेतने या षटकाची सुरुवात निर्धाव चेंडूने केली आहे. 23 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. चौथं षटक सुरू आहे. चांगली सुरुवात इथे अनिकेत यांची. हा चेंडू मात्र बरकटला जातोय उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईड बॉलचा इशारा केलाय. पहिला चेंडू अप्रतिम हाताळला. गोलंदाजाची आपण स्तुती केली. गोलंदाजाचं कौतुक केलं आणि लगेचच पुढच्या चेंडूवरती गोलंदाज भारावून गेला. त्याला दृष्ट लागली. नजर लागली आणि लगेचच पुढचा चेंडू अवांतर. धावसंख्येत अतिरिक्त धावेने वाढ. धावसंख्या होते ती 24. 3 गाड्यांच्या मोबदल्यात 24 धावा. इथे मुख्य पंचांनी तिसऱ्या पंचांचा कॉल केलाय की हा चेंडू खेळपट्टीच्या बाहेर पडलाय की नाही याची पडताळणी आपण टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून करतोय. इथे देखील अगदी बॅटच्या रडार मध्ये चेंडू मिळालाय आणि फटका देखील सुरेख. डीप लॉंग ऑनच्या डोक्यावरून वाघांची धाड फोडलाय पहाड. येतोय षटकार 6 धावेंसाठी.
सुरेख असा फटका इथे खेळला जातोय अगदी बॅटच्या रडार मध्ये आणि पुन्हा एकदा हवाई सफर करत चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. बघा एका बाजूने आता समीर यांच्या बॅट मधून इथे धावा यायला सुरुवात झाली आहे. उंचपुरा बॅटर आहे, ताकदीचा इथे वापर करतात आणि बॉलला अगदी डिपॉझिट सीमारेषेच्या पलीकडे केलं जात आहे. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 30. पुढचा चेंडू, हा चेंडू देखील उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईड बॉलचा इशारा केलाय. अनिकेत यांनी वारंवार अवांतर धावा इथे खर्च केल्यात. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू हाताळलेत आणि वारंवार पंचांच्या नजरेतून जर आपण पाहिलं तर इथे वाईड बॉल कळवले जात आहेत. अतिरिक्त धावेने देखील धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 31 3 गाड्यांच्या मोबदल्यात. इथे समीरने गिअर शिफ्ट केलाय, बदललाय. टॉप गिअर मध्ये त्यांची बॅटिंग इथे सुरू आहे. हा चेंडू देखील जातोय सीमारेषेच्या बाहेर. डीप काऊ कॉर्नर मधून येतोय एक खणखणीत षटकार 6 धावेंसाठी. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा. वारंवार इथे षटकारबाजी केली जाते आणि समीर यांनी ठरवलंय की आता मारला तर चौकार किंवा षटकार. एकेरी दुहेरी धावेने इथे धावा बनवायच्या नाहीयेत. चौकार षटकारानेच इथे धावसंख्येमध्ये वाढ केली जाते. समीर यांच्या बॅट मधून गगनाला गवसणी घालणारे हे फटके आहेत आणि फटक्यांमधली ताकद आणि नजाकत दोन्ही देखील पाहायला मिळते. 37 धावा. आता हा सामना कुठेतरी आटोक्यात येतोय कारण चौथं षटक सुरू आहे. 37 धावा आतापर्यंत झाल्यात. अजूनही या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. 3 बॅटर बाद झालेत परंतु समीर वन साइड हिरो प्रमाणे 9 चेंडूंमध्ये 24 धावेंवरती नाबाद आहे. पुन्हा एकदा वेगवान बॅट फिरवली आम्ही. टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाहीये. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषा पार. 1-2 टप्पे घेत येईल चौकार 4 धावेंसाठी. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा. खेळा किंवा यष्टी. 4 धावेने इथे पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये वाढ होते. षटकारा पाठोपाठ चौकार. काहीसं महागडं षटक अनिकेत यांचं जे हाताळलं जात आहे. चांगला फटका इथे सजवलाय. गेम चेंजर समीर आपल्या संघासाठी गेम चेंज करतोय, गिअर चेंज करतोय आणि मोठ्या फटक्याने धावसंख्येला आकार देण्याचं देखील काम इथे केलं जात आहे. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आहे. विकेटवरती चेंडूला हिट केलंय आणि त्यानंतर अतिरिक्त उसळी. पंचांनी अवांतर धाव घोषित केली आहे. विकेटवरती चेंडू आपटण्याचं काम आणि त्यानंतर मात्र चेंडूने घेतलेली अतिरिक्त उसळी त्या दरम्यान अवांतर धावेने देखील धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 42. काहीसं महागडं आणि लांबलचक षटक अनिकेत यांचं हाताळलं जात आहे. आतापर्यंत 7 चेंडू हाताळलेत. हा चेंडू हलक्या हाताने स्टेअर केलाय. धाव घेण्याचा प्रयत्न समीर याचा परंतु वेळेस कळवलेला नकार. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. निर्धाव चेंडू आहे. या चेंडूची गरज परंतु हा चेंडू फार उशिराने आला. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 19 धावा आतापर्यंत खर्च होतात. त्यामध्ये काहीशा अतिरिक्त धावा आहेत. 2 षटकार 1 चौकार आहेत तर 2 चेंडू निर्धाव देखील आहेत. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. अनिकेत यांचा सामना करतील ते समीर. 42 धावा तर झाल्यात. अजूनही 46 करायच्या आहेत. पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला. फार वेगवान फटका आहे. गॅप मधून चेंडू जाईल अगदी 2 क्षेत्ररक्षकांना भेदत सीमारेषा पार. या चौथ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती येतोय एक खणखणीत चौकार 4 धावेंसाठी. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा. खेळा किंवा यष्टीची. 4 धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 46 धावा. निम्मी षटकं संपलेत. निम्म्या षटकांचा खेळ अजूनही सुरू आहे आणि या निम्म्या षटकांसाठी पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये हलकासा बदल केला जाईल. पुढील 4 षटकांसाठी उरलेल्या धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील आणि कशा प्रकारे त्या रोखल्या जातील याचं धावतं समालोचन आपल्यापर्यंत घेऊन येतील नरेश डोमे सर.
थँक्यू. धन्यवाद शैलेश निवंगुणे सर. पहिली 4 षटक आपण इथे बघितलेले आहेत आणि पहिल्या 4 षटकांमध्ये 46 धावा नाद ब्रह्म सर्व वादक संघानं 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये बनवलेले आहेत. मला वाटतं आश्वासक सुरुवात आहे. अर्ध अंतर पार झालेलं आहे आणि अजून अर्ध अंतर त्यांच्या समोर आहे. विजयासाठी 24 चेंडू 42 धावांची आवश्यकता आहे. जवळपास 12.5च्या सरासरीने धावलेले आहेत आणि आता त्यांना विजयासाठी जवळपास 10.5च्या सरासरीने धावायचंय. नाद ब्रह्म सर्व वादक एक चांगली टीम, दमदार टीम बघायला मिळाली. खरं तर सॅम मोगल 12 चेंडूमध्ये 32 धावा, 3 चौकार, 3 षटकार, जबरदस्त खेळी. ही बघा हे फटके त्याने खेळलेले आहेत. हाफ व्हॉलीवरती लॉंगॉनला एक सुंदर असा षटकार मागच्या षटकामध्ये. त्यानंतर उजव्याच्या बाहेरचा चेंडू ओढून घेतला मिड विकेटला आणि तोही सीमारेषेच्या बाहेर पाठवला. आखूड टप्प्याचा चेंडू, बॅटचा स्विंग इतका वेगवान होता की चेंडू टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर. चौकार, मोठे फटके या षटकामध्ये आलेले आहेत. पुन्हा एकदा एक चौकार, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. षटक भरपूर धावा देणारे हे षटक होतं. अनिकेतची 2 षटकं संपलेली आहेत. 30 धावा अनिकेतनं खर्च केले. गडी जरी बाद केला असेल अनिकेतनी तरी सुद्धा महागडा ठरलेला आहे तो. फेब्रुवारीमध्ये हापूस आंब्याची पहिली पेटी जशी महाग असते तसा गोलंदाजही महागडा ठरलेला आहे. खरं तर क्रिकेट आहे. पहिलं षटक अत्यंत अप्रतिम होतं अनिकेतचं. त्याच अनिकेतचं जिथे विकेट त्याने काढली होती दुसऱ्या षटकामध्ये प्रचंड महागडा ठरला होता. प्रथमेशचं पहिलं षटक होतं 5 धावा 1 गडी बाद. इतकी चांगली गोलंदाजी. आता त्याला परत एकदा गोलंदाजी मार्कवरती 5व्या षटकामध्ये आणलंय. 46 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. आखूड टप्प्याचा चेंडू स्टिअर केला, हवेमध्ये जरूर आहे. पॉइंटचा क्षेत्ररक्षक मागे अडवण्याचा प्रयत्न असफल. 1 धाव इथे प्राप्त करेल संदीप. 50 वर्षा पुढील खेळाडू आहे संदीप आणि एका बाजूनं खंबीरपणे उभा आहे. संदीप कडून अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे कारण आता महत्वाच्या क्षणी ज्यावेळेस निर्णायक मोड मध्ये सामना असतो अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक खेळाडूला योगदान देणं महत्वाचं ठरतं. 5वं षटक सुरू. 47 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये नाद ब्रह्म सर्व वादक. पुन्हा एकदा एक नाद इथे तयार होतोय, एक ताल इथे तयार होतोय. सूर, ताल, लय या 3 गोष्टी संगीतासाठी अत्यंत महत्वाच्या असतात. मात्र असं जर हे सगळ्या गोष्टी जुळून आल्या की मग मात्र मैफिल रंगते आणि ही रंगलेली मैफिल आहे. समीरचा हा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून उत्तुंग टोले जंग. पुणित बालन ग्रुप शानदार षटकार. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच रनआउट काढा, खेळा किंवा यष्टीची. चला आता मैदान गाजवू, असो हार वा असो देशी. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. काय फलंदाजी आहे इथे समीरची. तो बचावावरती अजिबात रेंगाळला नाही. पहिल्या षटकांमध्ये विकेट मिळाल्या होत्या, धावा रोखलेल्या होत्या. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजांचा उधळलेला घोडा त्यानं अडवला आणि त्या घोड्यावरती स्वार झालाय. आता त्यानं घोडा भरधाव सोडलेला आहे. 53 3 गडी बाद. समीर स्ट्राईक एंडवर. परत एकदा स्क्वेअर लेगला तुडवायचा प्रयत्न होता. हळूहळू चेंडू पर्यंत का पोहोचतोय त्याला वाटलं असेल की चेंडू थोडासा वळेल आणि स्टंपवरती देखील जाऊ शकतो आणि त्यामुळं एकदा फटका खेळल्यानंतर त्याला स्टंपवरती जाऊ न देणं हे महत्वाचं आहे. परंतु जर दुसऱ्यांदा फटका खेळला तर फलंदाज बाद सुद्धा होऊ शकतो. 2 वेळा चेंडू कुणी फलंदाज फटकावू शकत नाही. यस 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 कडक शॉट. आता ही बॅट नाही तलवार आहे. फ्लॅट फ्लॅट 6. दुसरा. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच रनआउट काढा, खेळा किंवा यष्टीची. चला आता मैदान गाजवू, असो हार वा असो देशी. मोरया मोरया गणपती बाप्पा. यस इथे जबरदस्त वेग पकडतोय समीर फलंदाज. जिथे मालगाडी 4 तास लागतात, जिथे राजधानीला 2 तास लागतील, तिथे ही बुलेट ट्रेन आहे. ही मला वाटते 15-20 मिनिटातच पोहोचवेल.
आपल्या उतरण्याच्या स्टेशनवर वेगवान सुटलेला हा फलंदाज आहे समीर. 15 चेंडूमध्ये 44, 59 धावा, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विजयाचं समीकरण मात्र आता बिघडलेलं आहे. यास परत एकदा फलंदाज समीर. अर्धशतक पूर्ण करेल समीर. 16व्या चेंडूमध्ये 50 धावांना गवसणी घातली. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा वेळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हार बा असो रे जीत. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया मजेत आता आपण सारे खेळूया. काय फलंदाजी आहे ही रोषणाई मैदानामध्ये बघायला मिळते. नाद ब्रह्म सर्व वादक टीमचा समीर धावांची बरसात करतोय मैदानामध्ये. 3 षटकार मागच्या षटकामध्ये समीरच्या बॅट मधून आले. काही अर्धशतक अशी असतात की जी पाहताना फक्त डोळे खुश होत नाही तर मन सुद्धा बसतं, मेंदूला एक खाद्य मिळतं. समीर इथे आता काय वेगात त्याचा बॅटचा स्विंग आपण बघू शकतो. भरपूर वेग त्याला मिळालेला आहे आणि तो कॉन्फिडन्स आहे, तो षटकाराने दिलेला कॉन्फिडन्स आहे. इथे परफेक्ट कनेक्शन निश्चित मिळालं नाही. आपण प्लेयर्स डगआउट मध्ये बघू शकतो टीम नादब्रह्म सर्व वादकला. याबरोबरच षटकाचा 5वं षटक संपणार आहे. या षटकामध्ये खेळलेले फटके समीर मोंगल कडून 3 षटकार मागच्या षटकामध्ये त्याने ठोकलेले आहेत आणि अर्धशतक ठोकलेलं आहे. आज फक्त त्याने बॅट फिरवलेली, चेंडू अलगद येऊन त्याच्या बॅट वरती आलेला आहे आणि तो सांगेल, बॅट सांगेल तिकडे गपगुमान निघून गेलेला आहे. यस, कडक, अत्यंत सुपर कडक शॉट त्याने दाखवलेत. अर्धशतक ठोकताना आपण पाहिलं समीर मोंगलला. एक वेगवान अर्धशतक. मात्र 17व्या चेंडूमध्ये त्याने 50 धावांना गवसणी घातली. व्हॉट अ प्लेअर, वंडरफुल क्रिकेटर मैदानामध्ये समीर मोंगल. विजय अगदी जवळ आणलेला आहे त्याने. 65 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3 षटक अजून शिल्लक आहे. तर विजयाचं समीकरण बघूया आपण. तेवीस धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 23 धावा. आज स्पर्धा पाहण्यासाठी अक्षय दरेकर सर उपस्थित आहेत. महाराष्ट्र सिनियर टीम सिलेक्शनचे चेअरमन, सिलेक्शन कमिटीचे चेअरमन अक्षय दरेकर सर, जे अंतर महाराष्ट्राकडून इंडियाकडून देखील खेळले. इंडिया ए टीमला त्यांनी रिप्रेझेंट केलेला आहे. महाराष्ट्राकडून 48 मॅच खेळताना 728 धावा बनवताना 135 विकेट अक्षय दरेकर सरांनी काढलेले आहेत. 28 लिस्ट एच्या मॅचेस, तिथे 43 विकेट. तर T20 मध्ये देखील 18 विकेट्स. महाराष्ट्र अंडर 22 ला देखील त्याने रिप्रेझेंट केलेला आहे. त्याचबरोबर वेस्ट झोन साठी खेळलेले आहेत, इंडिया ए साठी देखील खेळलेले आहेत आणि महाराष्ट्र रणजी संघासाठी अनेक वर्ष त्यांनी गोलंदाजीची धुरा सांभाळलेली. आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी अक्षय दरेकर सर उपस्थित आहेत. त्यांचंही फ्रेंडशिप कपच्या वतीनं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. 6वं षटक मैदानामध्ये सुरू असताना धावफलकावरती 66 आहे 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6 गोलंदाज हुमद खान, याबरोबरच कट केला चेंडूला. बॅकफूट पॉइंट वरून क्षेत्ररक्षक वेगात येतोय. 1 धाव मिळेल. हुमद खान वरती थोडासा संयम ठेवलेला आहे कारण मॅच आता जवळ आहे, त्यामुळे जास्त रिस्क समीर देखील घेऊ इच्छित नाहीये. महाराष्ट्र रणजी संघातील, सध्याच्या महाराष्ट्र रणजी संघातील करण खेळाडू सन्माननीय धनराज शिंदे यांचं आगमन इथे होत आहे. फ्रेंडशिप कपच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत. यस, हो 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 हो, फाईन खेळायचा प्रयत्न होता, जागा बनवली होती, मात्र टायमिंग खराब झालं.
50 वर्षावरील खेळाडू आहेत संदीप. 67 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 21 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 23 होत्या, तर हुमत खान इथे वाहत्या गंगेला अडवलेलं आहे. उजव्या इष्टीच्या बाहेर. इथे पुन्हा एकदा बॅटशी कुठलाही संपर्क नाही आहे. हुमत खान लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव येतोय. एका बाजूनं संदीप कदम उभे आहेत. 9 चेंडू खेळले, 4 धावा. 50 वर्षा पुढील खेळाडू आहेत. वयाच्या 58व्या वर्षी मला वाटतं ते खेळतायत. हुमत खान फलंदाजी करताना आक्रमकतेनं फलंदाजी साकारली होती हुमत खाननं. इथे पुन्हा एकदा शरीरापासून लांब टाकलेला हा चेंडू. काय ओव्हर आहे. हुमत खानचं पहिलं षटक होतं. फक्त 2 धावा या षटकामध्ये. पुन्हा एकदा साई पॉवर हिटर्सला या मॅच मध्ये परत आणलंय. 18 चेंडू 23 धावा. सोपी मॅच वाटत होती. आता 12 चेंडू आणि 21 धावा. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट तयार होतोय. काय गोलंदाजी आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे. तो कधी तुम्हाला आकाशात घेऊन जातो आणि कधी खाली आणून सोडतो कळत नाही. कधी असं वाटतं की प्रचंड अवघड परिस्थिती आहे आणि अचानक अशी काही परिस्थिती होते की तुमची अवस्था तुम्ही अगदी सुस्थितीमध्ये पोहोचलेला असता. कधी सोपी गोष्टी अवघड होतात, कधी अवघड गोष्टी सोप्या होतात आणि क्रिकेटचा खेळ असाच आहे. द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी. अनिश्चिततेने भरलेला हा विस्मयकारक खेळ आहे आणि त्याची प्रचिती इथे जरूर येते पदोपदी. 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 67 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 88चं आव्हान. 21 अजून जोडायचे आहेत. नाद ब्रह्म सर्व वादकला. स्ट्राईक एंड वरती समीर. एक अर्धशतक समीरचं आलेलं आहे. 19 चेंडू मध्ये 51 धावा. चांगला फॉर्म आहे. त्याने जे षटकार ठोकले खर तर सुंदर होते. सर्वांग सुंदर फटके होते. आपल्या टीम्सला आनंदाची अनुभूती देणारा हा खेळाडू टीमची नौका किनाऱ्यावरती घेऊन जाईल का. फुल टॉस चेंडू. उंच फटका. मिड विकेटला सीमारेषा फोडली. पुढील बालन ग्रुप पॉवरफुल षटकार. आला मौका मारा चौका. विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच रनआउट काढा. फळा किंवा यष्टीची. चला आता मैदान गाजवू. असो हार वा असो जीत. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. समीर अशा पद्धतीनं फलंदाजी करतोय की षटकार ठोकणं मला वाटते कागदी बाण मारण्यापेक्षाही त्याच्यासाठी सोपं आहे. सहज लीलया त्याने आज फलंदाजांचं ऑपरेशन केलेलं आहे. सर्जनच्या सफाईने खेळणारा समीर. 1 धावेवाना पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चित होणार नाहीये. 1च धाव इथे मिळते. नॉन स्ट्राईक एंडला समीर. स्ट्राईक एंड वरती संदीप. धावफलक 74, तर विजयासाठी मात्र 14 धावा. 10 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता. इथून पुढे नाद ब्रह्म सर्व वादकला. साई पॉवर हिटर्स विरुद्ध नाद ब्रह्म सर्व वादक ही मॅच आपण मैदानामध्ये बघतो आहोत. युवा योद्धा आणि शिवमुद्रा ब्लास्टर्स दोन्ही संघांनी यानंतरच्या मॅच साठी तयार राहायचंय. आकाशामध्ये चेंडू जरूर आहे आणि तिथे झेल सुटलेला आहे. जीवदान. समीरचा झेल सोडणं किती अंगलट येऊ शकतं. संदीपचा झेल सोडणं अंगलट येऊ शकतं कारण स्ट्राईक एंड वरती आता समीर आलेला आहे. हा झेल टीमला अडचणीत आणू शकतो कारण स्ट्राईक एंड वरती खेळाडू बदलतोय. झेल टिपला असता तरी नवीन येणारा फलंदाज स्ट्राईक एंड वरती असता. मात्र आता परिणामांना सामोरं जावं लागेल. यस उजवाईच्या बाहेर आहे. खूपच बाहेर. पंच करायचा होता कव्हर्सच्या डोक्यावरून. प्रयत्न फसला. स्लोवर 1 चेंडू होता. प्रेक्षक अगदी निवांत आहे. मात्र तितकेच उत्साही प्रेक्षक बघायला मिळतात. मजा येणाऱ्या मॅच मध्ये रंगलेला हा सामना आहे. उत्कंठा शिगेला पोहोचवणारा सामना. काळजाचा ठोका इथे निश्चित चुकणार आहे. शाहरुख
यास हो खाली होता चेंडू स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक तिथे अडवतोय चेंडूला. एकच धाव मिळू शकते, एकच धाव इथे मिळू शकते. शाहरुखचे षटक पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, तिथून पुढे 4 चेंडूंवरती शाहरुखनं फक्त 3 धावा येऊ दिलेल्या आहेत. 9 धावा आतापर्यंत षटकामध्ये, तर विजयाचं समीकरण आता 12 अजून गरजेचे आहेत. 7 चेंडू शिल्लक आहेत. रोमहर्षक सामना, 7 चेंडू 12 धावा. फील्ड सेटिंग मध्ये काहीसा बदल हवाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला अजून मागे जायचंय. डीप लॉंग ऑफ सीमारेषा कव्हर करणारे लॉंग ऑन आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहे, तर स्क्वेअर लेग देखील 30 सर्कलच्या बाहेर आहे. 5 क्षेत्ररक्षक. बॅकफुट पॉइंट शॉट, थर्ड मॅन सिली पॉइंट इथे दिसतोय. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र समीरनं नकार दिलेला आहे. संदीप धाव घेणार नाहीये. षटक संपेल. 7 षटकांचा खेळ संपला. 76 धावा, 3 गडी बाद, तर विजयासाठी 6 चेंडू 12 धावा. पुन्हा रोमहर्षक सामना. एक चांगली मॅच आहे. गत विजेते या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान शाबूत ठेवण्यासाठी त्यांना ही मॅच जिंकायचीच आहे. या सामन्यातला पराभव त्यांच्यासाठी अडचणीचा ठरू शकतो, कारण अगोदरचा सामना त्यांनी गमावलेला आहे. या सामन्यामध्ये त्यांना विजय अत्यंत गरजेचा आहे. तर नाद ब्रह्म सर्व वादकनं त्यांना दिलेलं आव्हान निश्चित मोठं आहे. 12 धावा रोखायच्या आहेत. शाहरुखचं षटक प्रभावी राहिलं. शेवटचे 5 चेंडू टाकताना केवळ 3 धावा शाहरुखनं खर्च केल्या होत्या. 9 धावांचं षटक राहिलेलं आहे. प्रेक्षकांमध्ये उत्सुकता मोठी आहे. कोण जिंकणार आहे, कोण ओठ चावायला लागलाय, कोण नख चावायला लागलेला आहे, नख कुरतडायला लागलेलं आहे कोण, तर कोण अजून काय काय काय. ज्यावेळेस थोडासा प्रेशर असतो ना, त्यावेळेस या घटना अगदी स्वाभाविक असतात. मात्र पुढे जाताना ही मॅच प्रेक्षकांना अवर्णनीय आनंद देऊन जाणार आहे. फ्रेंडशिप कप मध्ये आपण बघतोय पहिल्या अर्थातच साखळी फेरीचे सामने आहेत. लीग मॅचेस, लीग स्टेजवरच्या मॅचेस आपण इथे बघतोय. सामना टाय झाला तर दोन्ही संघांना 1-1 गुण विभागून दिला जाणार आहे. लीग स्टेज मध्ये, नॉकआउट स्टेज मध्ये जर टाय झाला तर तिथे 1 ओव्हर इलिमिनेटर पर साइड असणार आहे. पॉवर ऑफ माइंड पुनीत दादा, खूपच छान उपक्रम. श्रीकांत मेलकरी, थँक्यू श्रीकांत. चांगला चेंडू, डॉट वाईड बॉल आहे. एक अतिरिक्त धाव येथे या ठिकाणी येणार आहे. मी चांगला म्हणालो, मात्र खराब होता तो. सुशांत गोलंदाजी मार्क वरती 77 आहे 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. हा तो चांगला चेंडू होता, पण कोणासाठी होता? फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. डाव्या यष्टीच्या बाहेर परत एकदा भरकटतोय इथे. पुन्हा वाईड आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी खराब चेंडू आहे, मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला अजून विजयाच्या जवळ पोहोचवणारा चेंडू आहे. 2 वाईड इथे आलेले आहेत. 78 धावा, मात्र 10 धावा दूर विजयापासून, पहिल्या विजयापासून. दोन्ही संघांना पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. नाद ब्रह्म सर्व वादक पहिली मॅच खेळतायत. साई पॉवर हिटर्स दुसरी मॅच खेळतायत. मात्र विजय पहिला हवा आहे दोन्ही संघांना. या 2 हिंदोळ्यांवरती हेलकावे खाणारी ही मॅच आहे. ओ हो उंच उंच टोले जंग, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. 6 धावांची मोहर. समीर इज द मॅन इन क्रायसिस. अत्यंत अडचणीच्या परिस्थितीमध्ये टीमला विजयाच्या उंबरट्यावरती घेऊन जाणारा हा भगीरथ. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा, फळा किंवा यष्टीची. चला आता मैदान गाजवू, असो हार वा असो दे जीत. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि फक्त 4 धावा दूर विजयापासून. 5 चेंडू 4. समीरची खेळी अत्यंत महत्वाची. धावांचा गोवर्धन त्याने आपल्या बॅटवरती उचललेला आहे. 84 पैकी 65 धावा समीरनं बनवलेल्या आहेत, मात्र 24 चेंडू मध्ये. आणि साई पॉवर हिटर्सच्या विजयाच्या मार्गामध्ये तो आडवा उभा राहिलेला आहे. विजयाच्या मार्गातला मोठा अडसर ठरलेला समीर. याबरोबर बॅकफुट वरून चढवण्याचा प्रयत्न, मात्र धावा घ्यायला उत्सुक नाहीये.
एक चांगली गोष्ट आहे इथे डॉट डिलिव्हरी आल्यानंतर जिथे एका धावेची आवश्यकता असते तिथे धाव घ्यायला पसंती देत नाही दोन्ही फलंदाज. काही गोष्टी असतात इथे योग्य प्लॅन्स योग्य नियोजन इथे करत चांगला योजना आखत दोन्ही संघ यास परत एकदा हवेमध्ये आणि याच बरोबर समीरचा हा शानदार षटकार विजयाची भेट. नाद ब्रह्म सर्व वादकचा विजयी जल्लोष. युवा योद्धा आपण 30 मिनिटं मागे आहोत त्यामुळे युवा योद्धासला विनंती आहे ताबडतोब आपण मैदानामध्ये चला. दोन्ही संघांनी शेक हँड करा. क्षेत्ररक्षण करणारा संघ आणि फलंदाजी करणारा संघ दोघांनी शेक हँड करा आणि युवा योद्धा क्षेत्ररक्षणासाठी ताबडतोब चला. 30 मिनिट आपण मागे आहोत आणि त्यामुळे आपल्याला इनिंग मधला 2 मॅच मधला अंतर कमी करायचंय 2 इनिंग मधला अंतर कमी करायचंय. 8 मॅचेस आपल्याला दिवसभराच्या सत्रामध्ये कंप्लीट करायच्या आहेत त्यामुळे सर्व संघांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. एक चांगली मॅच बघायला मिळाली जबरदस्त संघर्ष बघायला मिळाला. नाद ब्रह्म सर्व वादकनं इथे अत्यंत संस्मरणीय चित्तथरारक विजयाची नोंद केली. विशेषतः समीरची बॅटिंग आज जबरदस्त होती. तर सन्माननीय एक अद्भुत आवाजाचे कलाकार योगेश सुपेकर सरांचं आगमन झालेलं आहे. आपलंही मनापासून स्वागत. आणि या ठिकाणी लगेचच आपण मॅन ऑफ द मॅच प्रेझेंटेशन साठी देखील तयार राहणार आहोत. विजयी संघ नादब्रह्म सर्व वादक यांना विनंती आपण प्रेझेंटेशन बॉक्स समोर या. युवा योद्धा चला ताबडतोब आतमध्ये ऑफिशियल्स येत आहेत. वैभव कातोरे सर त्यांच्या समवेत विक्रम वांगणे सर. खेळाडूंच्या मॅचेस बघायला त्यांची फॅमिली येत आहेत यात काही नवल नाही परंतु अंपायर्सची अंपायरिंग बघण्यासाठी सुद्धा त्यांच्या फॅमिली येत आहेत यात मोठं नवल आहे. आणि त्यामुळे अंपायर्सच्या ज्या ज्या फॅमिलीज इथे उपस्थित आहेत त्यांचे आम्ही मनापासून स्वागत करतो हार्दिक स्वागत करतो. तर चला नादब्रह्म सर्व वादक प्रेझेंटेशन बॉक्स समोर या. जास्त विलंब करू नका आणि तिथे आपण मॅन ऑफ द मॅच प्रेझेंटेशन साठी जोडले जात आहोत मिलिंद कुलकर्णी सरांच्या समवेत आणि योगेश सुपेकर सरांच्या समवेत. थँक्यू.